अथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार प्रारंभः अध्याय पहिला. ओम गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. नमः श्री दत्तगुरुवे द्वासोधोतिकारवे स्वात्मज्योती हा प्रकाशाय सुखाय अनर्थशान्तये भूतं भव्यं भवाच्मास्मा जायते येन जीवति लियते यत्र तद्ब्रह्म श्रीदत्ताख्यं तदीश्वरं भक्तिगम्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये संक्षेपेण स्फुटं वक्ति वासुदेव सरस्वती ग्रंथी वासुदेव निमित्त कर्ता करविता दत्त तत्पती ठेवुनी चित्त चरित ऐकोत संत हे मानुनी जे वाचिती किंवा भक्तीने ऐकती तेची भवाब्दी तरती उद्धरती निजकुळा मना वाचा अगोदर तो स्वच्छंदे हो गोचर कलियुगे यतीश्वर नरसिंह सरस्वती त्यांचे चरित्र ऐकून नामधारक ब्राह्मण गाणगापुरी दर्शन घ्यावे म्हणून पातला प्राणी उष्माने तापून इच्छिती छाया जीवन तैसा त्रितापे तापून ए लक्षुन निज जीवना जो ऊर्ध्व खाली भरला आत बाहेर साचला नामधारक म्हणे त्याला दत्ता मला भेट देई तुझी मूर्तिमंत ब्रह्म ती मूर्ती तू गुरुपरम कलियुगी मंगलधाम भक्त काम पूरक विशाल तव सत्कीर्ती परिसोणी केली विनंती तव कर्णावरी न येती वाटे खंती सर्वज्ञ आहे जरी मज तू नेनसी तरी सर्वज्ञ की होसी माते किंवा माते उपेक्षसी दयाळूसी साजे की हे की मी अधापाता जाईन जरी देसी उपेक्षून सेवा इच्छी की तव मन देणे होसी की दाता सेवा शान ठेवून मेघापरी दे जीवन पूर्वी जेवी दिल्हे दान विभीषण ध्रुवादिकां की मुख पसरितां बाळापाशी मागे माता जरी बाळ मारिला था तया माता टाकुनी देची की तुची मग माता पिता तुची एक कुळदेवता भिन्न भाव येथे नसता कोण दाता मज तुझ्या नरेश्वर सेवक वंशा रक्षीन धरिता आशा तू अस्मत् पूर्वजेशा सर्वेशात की उपेक्षिसी मी इत्यं भूतं सर्वं कथिता ही नये द्रव जेने पाषाणा ए द्रव तू निर्द्रव होसी कैसा अशी प्रार्थना करुण हो मूर्छित हे जाणून जेने पाषाणा ए द्रव तू निर्द्रव होसी कैसा अशी प्रार्थना करुण हो मूर्छित हे जाणून दत्तचित्ती प्रगटून आश्वासन देई स्वप्नी इति श्रीमत्सी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्रसारे चरितानुसंधानं नाम प्रथमोऽध्यायः अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ते पाहून एरू उठे तया पुढे सिद्ध भेटे तया पुसे कोण तू कोठे जासी बाटे माय बाप सिद्धरम्य बोले वाचे त्रिमूर्ती गुरु आमुचे न देखती भक्त ज्याचे ताप दैन्याचे पसारे ऐसे व्यक्त ऐकून नामधारक बोले दीन मी त्याचा भक्त असून कालोटून देई मला विश्वयंत्र चालक दत्त तेथे हो अस्थिरचित हे जाणून बोले व्यक्त सिद्धमुक्त संगजो तू स्वच्छंदे वागसी व्यर्थ देवा दोष देसी कोप येता इतरांसी स्वभक्तासी राखी गुरु एकदा तो कोपे जरी न राखती हरहरी एरू पुसे कवनेवरी वदथोरवी गुरुची म्हणे सिद्ध कलिप्रत ब्रह्मा सांगे हे चरित गोदावरी तीरस्थित वेदधर्म शर्मा गुरु तो स्वीय तकांत करावया ते काशीत तया दीपक सेवित स्वये कष्ट साहोणिया सुहास्य मुखे सेवा करी गुरुशिव्या देई मारी न धरी ते अंतरी क्षालन करी मुळमूत्र अंधपंगू गलतकुष्टी गुरु झाला महाकष्टी शिष्या गांजा सेवेसाठी तरी करी सेवा शिष्य अपर्णापती हो प्रसन्न शिष्या देई वरदान नाही गुरुवाज्ञा म्हणून फिरवून धाडी शिवा त्याचा निश्चय जाणून वरदे विष्णू ही येऊन शिष्य बोले सर्वदान देईल पूर्ण गुरु माझा निश्चय त्याचा ओळखून विष्णू भुक्ती मुक्तिदान दे गुरु ही हो प्रसन्न काय न्यून्यतया शिष्या हो अस्तंगत माया गुरु प्रसन्न हो जया भज सोडून संशया करील दया श्रीमूर्ती हा इति श्रीमत परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे दीपकाख्यानं नामं द्वितीयोऽध्यायः अध्याय तिसरा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ऐसे वेदधर्माख्यान नामधारक ऐकून पुसे का हा देव असून अवतरून नये येथे का घे दशावतार हे सिद्ध म्हणे ऐक तू हे अंबरीशा का
करिता हे नटन आहे नारायणा. दुर्वास ऋषी द्वादशीसी आला अंबरीशापासी, लावी विलंब कर्मासी हो मानसी खिन्न भूप. टळे वेळा हे जाणून राजा करी जलपान, गर्भवासा जा म्हणून देखो पुनः ऋषी शाप. तेव्हा दयाळू एविन स्वये शाप स्वीकारून, अवतरे नारायण जो असो न सर्वव्यापी. इति श्रीमत परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अंबरीशोपाख्यानम नामं तृतीयोऽध्यायः. अध्याय चौथा. ओम गणेशाय नमः. श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. बहुवित सिद्धा पुसे द्विज, अत्री कोण सांगमज, त्रिशके विहो अत्रिज सिद्धगुज ऐक म्हणे. जाण अत्री ब्रह्मपुत्र अनसूया तत्कलत्र, दंपती परमपवित्र त्यांचा पुत्र दत्तात्रेय. निर्बाध अनसूयेचे व्रत पाहुणी ते साचे, मने व्हाले सर्वसुरांचे अबोधाचे बीजके हे की. ते निच्छोद्धैर्य देव त्रिमूर्तीपाशी घेती धाव, अश्वसोनी त्यांते देव भिक्षुभाव स्वीकारिती. ते ऊर्ध्वलोक सोडोनी भिक्षु कसे होऊनी, तिघे आले अत्री सदनी जाता राणी मुनिवर्य. त्वा किन्मर प्रयोजन ऐसे अनुसया पुसतसे, नग्न भिक्षा दे तू ऐसे याची तसे देवत्रय. जरी श्रुती सोडिती ते तरी सती वदे त्यांचे, तशीच मी तुम्हा देते स्वस्त चित्ते भिक्षा करा. स्वव्रताच्या सामर्थ्ये अत्रिपदा चिंती चित्ती, अतिथी बाळ कल्पुनी ती सती नग्न होता झाली. सद्दुस्तर ज्यांची माया सहसा बालत्व ते येतया, ते पाहुणी अनुसया विस्मया पावली ती. सुहास्यमुखी घे बाला तवस्तना पान्हा आला, पाजी एका एका बालाजी विमला पातिव्रते. त्यांची शांत झाली मणे पतिव्रता स्तपाने, पाण्यात घालुनी गाणे ती प्रीतीने गाई साध्वी. ती सुखाने गाता मुनी तेव्हा आला वनातुनी, ज्ञाने त्रिमूर्ती जाणुनी स्तवनी तोषवी त्याला. त्यांचे गुण ते जाणुनी राहिले सुत होऊनी, निज रूपेही स्वस्तानी जाती तिनी देवहर्षे. सगुणत्वा आले त्यांची अत्री नामे योजिसाची, चंद्र दत्त दुर्वासाची ब्रह्मा विष्णू महेश्वर. चंद्र प्रणाम करुणी चंद्रलोका गेला मुनी, दुर्वासा फिरे भुवनी स्वसदनी राहे दत्त. तो निवृत्ती मार्ग दावी भक्तांचे कामपुरवी, स्मर्तुगामी पुनर्भावी अवतरे श्रीपादाख्य. इति श्रीमत परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अनुसूयोपाख्यानम नाम चतुर्थोऽध्यायः. अध्याय पाचवा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ए श्राद्धाही विप्राघरी, उत्तरदेशी भिक्षा करी, श्राद्धापूर्वी द्विजनारी दान करी श्राद्धान्नाचे. दत्तविप्र श्रीचा भाव पाहुनी सुत स्वयमेव, झाला श्रीपादराव गृहभाव स्वीकारिना. विशेष विद्याभिज्ञ झाला, तात आरंभी विवाहाला, पुत्र म्हणे योगश्रीला वरी अबला सर्व माता. निश्चय हा तो ऐकून खिन्न होती त्या दावून, त्रिमूर्ती रूप आश्वासून बंधू दोन पंगत्वजे. करी प्रभू त्यावरी डोळा, चालू लागला पांगळा, पाहू लागला आंधळा, अंतर करीला श्रीपादाची. आशीर्वाद देई तया काशीपुरा जाऊनिया, बद्या धर्म पाहुनिया श्रीपाद जे गोकर्णासी. विमला कीर्तयो यस्य श्री दत्तात्रेय एव सह, कलो श्रीपादरूपेण जयती स्वेष्टकामधुक. इति श्रीमद परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे श्रीपाद अवतार कथनम नाम पंचमोऽध्यायः. अध्याय सहावा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. कथा असी परिसून नामधारक करी प्रश्न, म्हणे सर्व त्रेतेजुन गोकर्ण क्षेत्री काहा. शैव धर्मे रावण माता, कैलासाची धरुणी चिंता, मृण्मय लिंग पूजिता हे श्रीमता सुता खेद. तो आश्चर्य मानून म्हणे कैलासा आणून, देतो देही माती तेजून असे म्हणून चालिला. बळे मुळासह कैलासा उचलिता हाले सहसा, भिवनी गौरी वदेश गिरीशा प्रळय कैसा कसा हा वारी. ते कैलासाचे पिहर गाडी रडगडे निशाचर, मरणोन्मुख हो करी स्तोत्र तेने हर हो प्रसन्न हो.
त्वदन्य न मला त्राता, तुची माझा प्राणदाता, दयाळ तू राखे आता, असे म्हणता सोडी शंभू. त्वा अनुमान न करता, शिवा सोडविले आता, असे म्हणून तो गीता गाता झाला सप्तस्वरे. गायी सम्यक राग रागिनी, निज शिर छेदुनी, त्याचा विना करुणी काल साधुनी प्रेमाने. शिवतयाच्या गाण्यासी, भृणी ए तयापाशी, आत्मलिंग देऊनी त्याचे मनी होसी तुझी शंभू. ए हाता अमरता, 3 वर्षे हे पूजिता, लंका कैलासासी ताता होईल आता निसंशय. अवनीवरी मध्ये जरी ठेविता न एकरी, येणे परी नेई पुरी काय करीसी कैलासा. शिवा करिवरी नमन, पुरा जाई रावण, त्वरे नारद जाऊन करी कथन सर्व इंद्रा. अधर्म त्या जाणून इंद्र ब्रह्म्या ते सांगून, तोही विष्णूसी कथून घेऊन शिवाप्रती. त्या अनुचित कर्मे हर, पश्चातापे म्हणे विसर, पडला झाला पाव प्रहर, गेला क्रूर एथोनिया. देवबंधीत पडले, विष्णू म्हणे तुझ कळले, तरी काही असे केले जड ठेले पुढे मज. जो आधी मारी जीव, तया केला चिरंजीव, वरदान सांगे शिव म्हणे उपाय करी तू. ऐसे निगुती ऐकून नारदादे पाठवून, विष्णू करावया विघ्नधारी विघ्नया नायका ते. मुनी मनोवेगी तया, गाठुनी लोटी काळवाया, धाडी संध्या करावया गणराया तव आला. त्या मानुनी ब्रह्मचारी, तो न घेता त्याचे का करी, रावण दे लिंग तरी अवधारी म्हणे बटू. सोपश मी अतिदीन, 3 बार बोलावीन, जड होता खाली ठेवीन दोष न मगला. स्वर्गलोकी सुर पाहता, बोलावी त्या अर्घ देता, 3 वेळा तो न येता तो स्थापिता झाला लिंग. त्याने केले ते स्थापन, रावणानं हाले म्हणून, महाबळी हे गोकर्ण क्षेत्र जाणा भू कैलास. इति श्रीमद परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गोकर्ण महाबळेश्वर प्रतिष्ठानम नामम षष्ठोऽध्यायः. अध्याय 7वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. होता नरपती एक, मित्रसह तत्सेवक, श्राद्धी नुमांस देठक, वसिष्ठिद ऋषीसी. ऋषी रुसे देई शाप, ब्रह्मराक्षस हो भूप, विप्रा मारी तत्श्री शाप दे श्री संपर्के मरसी. तो भूप 12 साल, जाता प्रागवत हो विमल, राणी सांगे राणीसी सकल शाप बोल ब्राह्मणीचा. दुःखे मरू इच्छी राणी, राजा तिला सावरोणी, केले पाप सांगोणी तारी म्हणून प्रार्थी विप्रा. मनसेक्कन वचसेक्कम, असा नो हे हा सेवक, हे जाणुनी द्विजलोक सांगे सम्यक तीर्थयात्रा. ब्रह्महत्या न जायती, मग भूपा वाटे भीती, मिथिलापुरी महामती, सांगे खंती गौतमाते. मुनितया आश्वासून, सांगे क्षेत्र गोकर्ण, तेथे दोष निवारून तू पावन होसील बा. ऐसे ऐक थोडेसे आख्यान, म्या देखिले ते सांगेन. शिवदत्ती येती धावून चांडाळी, मारता एक, हर्ष पाहतात होतया, म्या पुसतात करुणी दया. ते सांगसी माते राया, विप्रप्रजाया प्राग्जन्मी हे. ही बाल विधवा झाली, जारकर्मी रमली, स्वजनानी सोडिली, व्यक्त झाली वैश्यकांता. असभ्य संगे दुष्ट, जारकर्मे झाली भ्रष्ट, मध्य माणसे झाली पुष्ट, नेणे कष्ट पुढील ती. मत्ता दे मेष म्हणून, गोवत्सा खाई मारून, दुजे दिनी शिर पाहून, शिव म्हणून छपविते. असी नांदा ती मेली, गोवधे हो चांडाळी, अविचारे हो आंधळी, व्रणे झाली जारकर्मे. असी तोपकने झाली, मायबापे रक्षियेली, लवकर तेही मेले, पोरी झाली वीराश्रय. ती जन संयोगेशी आली गोकर्ण क्षेत्रासी, वस्त्रहीन उपवासी, व्रत दिवशी मागे अन्न. ती याच्या वया कर, पुढे करी कोणी नर, करी लाकी बिल्वपत्र टाकी दूर हुंगोणी ती. पडे दिष्टे लिंगावर, तेने तुष्टे गौरीवर, करी इला भोपार, धाडी शीघ्र आम्हा येथे. पूर्वजन्मेलही म्हणोनी नेली त्याही, गौतम म्हणे तूही नृपा पाही गोकर्णाते. नृपचमत्कार मानून जाताची हो पावन, तेथे साक्षादिश्वजान म्हणून ए श्रीपाद. इति श्रीमद परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गोकर्ण क्षेत्र वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः.
अध्याय 8वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सिद्ध संक्षेपे सांगत श्रीपाद तेथोडी येत कृष्णातिरी होती स्थित पुरांत तारक मूर्ख प्रजा समवेत लोकनिंदेने होत्रस्त जीव द्याव्या कृष्णेत अकस्माकने देखे देव प्रभू तिला निरोपिती आत्महत्या दुस्तर म्हणती जन्मांतरी सुपुत्र प्राप्ती व्हाव्या प्रार्थी मगती नारी तन्निष्ठा ओळखून गुरु सांगती आख्यान उज्जनित चंद्रसेन शिवार्चन करी प्रदोषी त्याचा अमूल्य सन्मणी हरावया नृप तत्क्षणी घेऊनी औक्षणी उज्जनीत वेडिते ते हस्यक्ष्वर पस्ती पाहुणी न भीचित्ती शिवापूजा तो भूपती ते देखिती गोपुत्र अश्वत्थ सन्निधानी अंगणी ते पाशानी पूजिती त्याने ती निजननी पूजनी रमे एक बाळ राहे मेळा जाता ऐकला पूजा लोटुनी माता त्याला ओढी तो मूर्छित पडला शिवज्याला देसायुज्य पुढे नंदश्री होऊन माताला हे कृष्णनंदन ज्योतिर्लिंग ते देखून द्वेष सोडून जाती राजे पुढे सूत व्हावा तरी शरीर प्रदोष तू करी एरू म्हणे तुम्हा सरी जन्मांतरी पुत्र भावा जो भाविका देईवर तथा म्हणून शिरावर मूर्ख पुत्राच्या धरी कर विद्वद्वर तो जाहला ती करूनी प्रदोष पूजा पुढे जाहली विप्रात्मजा स्वसमान नाही दुजा म्हणून तो सुतदत्त इति श्रीमत परमहंस पारिव्राजाकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे शनी प्रदोषक व्रत कथनं नाम अष्टमोऽध्यायः. अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. भक्ती एक श्रीपादाचा सेवक होता जातीचा रजक नित्य एक भावे वंदी तो नमुनी गुरुवर्या वसरेधुता भूपेश्वर्या देखी इच्छी स्वयेतया गुरुराया ते जाणत त्या बोलता तू भक्ता सुखे राज्य करी आता पुढे देऊ की वदा आता तो म्हणे झालो वृद्ध पुढे मला द्या यौवणी असो तुझी स्मृतिमणी गुरु बोले म्लेच्छ सदनी राजा होसी अति भेटू इति श्रीमद परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे रजक वरप्रदानम नाम नवमोऽध्यायः. अध्याय 10वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सत्यसंकल्प देतसे स्वये अवतरसे कुरुपुरी भेटतसे ऐक असे विप्र एक करी गरीब तो व्यापार लाहे नवसे द्रव्य फार यात्रे जाता मार्गी चोर तया ठार मारिती श्री शस्त्रे मारी चोरा जीववी द्विजवरा राखी एका सभ्य चोरा स्वये गुप्त हो श्रीपाद ते शस्त्रे मेले त्या ते द्विज जाणोनी धना ते येऊनी श्री गुरुपुरा ते नवस होतार्थ इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सारे मृत विप्र संजीवनम नामम दशमोऽध्यायः. अध्याय 11वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ब्राह्मण श्री करंजपुरी हो अंबाख्या सुंदरी प्राक् संस्कारी प्रदोष करी तिलावरी माधव विप्र झारी दृढनी गर्भिणी बोले तत्वज्ञानजनी शोभली ती संस्कारांनी शुभ लग्नी प्रसवळी तो पडे बाळ ओंकार पिता करी तत्संस्कार होती सर्व दृष्टतर अवतार हा म्हणती करुणी नामकर्मा नाम घेती नृहरी शर्मा पिता वेची धनधर्मा चित्रवर्मा डावी बाळ नैच्छी शिशु बोलाया तया मुक मानोनिया ते करीती बहु उपाया शिशु तया दावी खुणा मुकत्वा टाकी तेव्हा बांधाल मुंची जेव्हा असे म्हणून तेव्हा बाळ लोहाचे सुवर्ण बोलतयाचा मानून करीती व्रत बंधन मातेपाशी भिक्षादान मागे तीन वेद पढे जै प्रातकाल येता अधक्कार जायस्ता देवी बाळे वेद पडता मर्ते ताधी लोपली सर्वा परम हर्ष झाला बटू प्रार्थी मातेला स्वीकारू संन्यासाला होती तुला पुत्र पुत्री माता दंभोली पातसे ऐकतांची पडतसे सावरोणी बोलतसे क्रम असे संन्यासासी वेदांत ब्रह्मचर्यादी क्रम असे नच अर्धी अन्यथा पडे मधी पुत्र सुधी ऐक म्हणे इति श्रीमद परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे नृसिंहावतारो नाम एकादशोऽध्यायः. अध्याय 12वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सच्चरित्रा परब्रह्मा श्रवणा न्यास हेतू तत्कारण वैराग्य न क्रम जाण आळसन कीज येथ
का वारिसी तू भज आयुष्य जेवी बीज क्षणभंगुर देह तुझ कळे सहज मृत्यू नकी. येथे मानवाची काय कथा मृत्यू देवा खाई नये गेलेले आयुष्य न कळे काय केव्हा पडे. सन्मार्गी न करी विघ्न सुपुत्रा होसी म्हणून मस्तकी हस्त ठेवून पूर्वस्मरण तिला देई. म्हणे तनया श्रीपादा तू एक पुत्रा होता जातू सुत म्हणे प्रोता हेतू आज्ञा दे तू म्हणून राहे. ज्यांचे व्यंग्य अध्ययन जे म्हणविती प्राज्ञ तेही त्यापाशी येऊन अध्ययन करीती नित्य. ती माय गर्भिणी झाली पुत्र दोन प्रसवली त्या बाळे आज्ञा घेतली वाट धरिली काशीची. तो सन्मित बोले तया पुन्हा भेटे म्हणून या काशीमध्ये येऊन या धरी धर्या करी योग. महानगत तस्मय जाणून न्यासमार्ग बस्तापी म्हणून विप्रे प्रार्थिता तो प्राज्ञ संन्याशी होतसे. जो होता तेथे येती वृद्ध कृष्ण सरस्वती तयावरुणी गुरु होती नरसिंह सरस्वती. होई नर आपण गुरुचे गुरु असून रामकृष्णा परी जाण गुरु करुणी घेती गुरु. स्थापुनी स्तोत्र धर्म फिरे सर्व तीर्थाश्रम मानवा दे आश्रम वळे जन्मभूमीकडे. इति श्रीमद परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे संन्यास दीक्षा ग्रहण नाम द्वादशोऽध्यायः. अध्याय 13. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. बाळवर्य ज्ञानज्योती कृष्णमाधव सरस्वती सदानंदोपेंद्रय सरस्वती छातवामी हे मुख्य शिष्य. अधूर्दन सर्वशांत गुरुष ऐसा शिष्यासहित आले जन्मभूमी प्रत हो माता ही यती विंध्या. विनंती करुणी नर विश्वरूपा घर नेता देती गुरुवर परपार माया बापा. तो प्रभू म्हणे भगिनीला दंपती भेद केला त्वा लातिले हो धेनुला पती तिजेल कुष्टी होसी. ते भूया प्रार्थिता म्हणती वृद्धत्वीपदी होयती कुष्टाची करण शांती स्त्रियापती गतीर अन्य. असे ते वेळी तिला सांगून शिष्य मेळा घेऊनी ए गोदावरीला भूगोला उद्धरी जो. शिष्य मेळवी अनेक माधवारण्य सज्ञक ज्ञान देऊनी सम्यक विशोक केला गुरुने. गुरुवर्य पुढे येती तेथ एक विप्रा पाहाती मराया एगोदे प्रती दगडपोटी बांधोनिया. तयाचा तो जाणुनी भाव शिष्या म्हणती घ्या रे धाव. शिष्य घेऊन या धाव तयास जवळ आणिला. तो साध्यंत पुस्तावदे शूलपीडित मी ही प्राण दे कुकर्म केले मी पूर्वीमध्ये त्यांचे फळ हे दे देव हे की. नाही पुण्य पूर्वापार मी झालो भूमिभार गुरु म्हणती अनिवार दोष फार आत्मघाते. तू मरू नको रोगावर औषध देतो मी शीघ्र ऐसे म्हणून गुरुवर तव ए विप्रसायन देव. तो शवी गुरुसी म्हणे द्विज कांचीवासी. गुरु म्हणती हा उपवासी या द्विजासी जेऊ घाली. हे सांप्रत करी काज सायनदेव म्हणे हा द्विज अन्न वैरी झाला आज दोषे ए मज हामरता. अपुपदे म्हणती तया ते मानून गुरुराया भिक्षेला घेणे प्रार्थोनिया द्विज शिष्या समवेत. धूपाद्ये गुरुचे पाद पूजी विधीने वंदीपाद जेववी सर्वाहो सानंद झाला विगद तोही विप्र. इति श्रीमद परमहंस पारिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे विप्रशूलहरणं नामं त्रयोदशोऽध्यायः. अध्याय 14. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. तो सायनदेव म्हणे म्लेच्छ राजा म्हणे माझे जिणे हरिल वाटे आजी त्याने बोलावले केले आहे. मी तपहार नडरे गुरु म्हणती तू जात्वरे परतवतील तो सत्कारे म्हणून करे आश्वेसिती. हाची प्रसाद म्हणून सायनदेव जाता येवण मृतपार्य हो भिवून गौरवून त्या बोळवी. वंशवृद्धी निजभक्ती गुरु देऊन पुन्हा भेटी सायन देवा देव म्हणती गुप्त होती पुढे स्वयं. निवृत्ती श्री गुरुपदे सर्वत्रात्र प्रकाशिता प्रस्थाप्य तीर्थयात्राये स्वग्नगृहीता प्रकाशिता. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे सायनदेव वर प्रदानम नाम चतुर्दशोऽध्यायः. अध्याय 15. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शिष्यांप्रती गुरु म्हणती तीर्थे हिंडा सर्वक्षिती भेटू शैलावरती ते म्हणती दौडू नका. हे संस्कृती हरपाद हेची सर्व तीर्थास्पद गुरु म्हणती निर्विवाद चला खेद सोडून या. वाक्य त्रादुष ते ऐकुणी भावे शिरसा मानुनी म्हणती जावे कोण्या स्थानी ते ऐकुनी गुरु बोले. सातपुरी धामचार 12 ज्योती
ज्योतिर्लिंगे थोर आचरता बहुकृच्छ फळ हो दूर जाय पाप आचरावे तीर्थी क्षौर जसा आहे स्वाधिकार तसा श्राद्धादी प्रकार करिता दूर नसे क्षेम जे कोणी जितके गाव तीर्था जाती ठेवूनी भाव तितके कृच्छ फळ अपूर्व तरती पूर्वज तयांचे पाहुनी नदी संगम ढाता पुण्य उत्तम ऋतू निवर्तता ग्रीष्म तीर्थधाम विटाळे स्वधर्माने 8 मास फिरा ठरा 4 मास नवे जळ एददिस 10 दिवस ए विटाळ दोषनच तीर्थस्थांसी 3 दिन महानदीसी अहोरात्र रदकुपासी करा ऐसी यात्रा तुम्ही पापमोचन होई ज्ञान वर्ष येता बहुधान्य श्रीशैलावर मी भेटेन तथास्तु म्हणून ते गेले इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे तीर्थयात्रा निरूपणम नाम पंचदशोध्याय अध्याय 16 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः तो महात्मा लोटुनी शिष्या स्वये कोठे राहोनिया काय करी असे तया विप्रे पुसता सिद्ध सांगे सर्वे जितात्मा मी एक वैजनाथी गुरुनायक असता विप्रारा एक सांगे दुःख गुरुने दिले गुरुतया धिक्कारुण म्हणती तुझे जा येथून एरू धरुणी आचरण गुरुसेवन सांगा म्हणे गुरु संतोषे बोलती ब्रह्म विष्णू शिवमूर्ती गुरु ब्रह्म साक्षात म्हणती भक्ता देती ते सर्वार्थ सेवा गहन वाटे तरी गुरु आपल्या शिष्यादारी कथा झाली हे द्वापारी अवधारी मी सांगतो धौम्य दोषज्ञ गुरु भला तिघे शिष्य होते त्याला कठीण सेवा सांगे त्याला न वेदांसी सांगे पूर्वी विशेषार्थ न सांगा ती रच्चू ध्यर्थ सेवा घेती वळखुनी प्रसन्न होती रहाटी ऐसी गुरुची हे धौम्य अशा रीती शिष्या अरुणा म्हणे शेती तोया नेही म्हणती तो ने तो या ते न जाय शेताकडे मनी ध्यायी गुरुपद जलामध्ये पडे सानंद जळस क्षेत्री स्वच्छंद गुरुप्रसाद करी तेव्हा अध्यात्मज्ञानी तो झाला तया गे हा पाठविला धौम्य सांगे बैदाला ह्या शेताला यत्ने राखोनी तो मळी धाण गुरुला ते दे सांगोण गाडा रेडा एक देऊन म्हणे आन धान्य घरी गाडा त्या धान्य भरून आणि ती पंक्ती तो घडून गेला तव गुरु येऊन तो त्या काढून प्रसन्न हो सर्व विद्या आल्या त्याला तयागे ही पाठविला गुरु म्हणे उपमन्युला तू धेनुला वनिचारी नयोनी तो गुरे राणी चरवी तेथे भिक्षा करुणी गुरु मागे ते जाणुनी भिक्षा आणुनी देती मला वीरावृत्ती भिक्षा करी शिष्य एक देई घरी ते जाणुनी गुरु दुसरी भिक्षा घरी घेई म्हणे दुच्छित तोनच होई दोन्ही भिक्षा घरी देई वत्सोच्छिष्टपय घेई गुरुमाई वारी तया तो अर्काचे क्षीर पिता होई अंधकुपी पडता कृपा आली गुरुनाथा दृष्टी देता झाला मंत्रे सत्का महाफल तुमते असे म्हणून धाडी त्या ते तो हो कृतार्थ कीर्ती ते तच्छिच्छे मिळविली जगद्वंद शिष्य झाला सतक्ष केंद्र पडिला गुरु तोक्षाची ही कला जातो गुरुला पुनःसेवी तो तद्वैरे अनुतापला मग तारिती गुरु त्याला आले भिल्लवडीला वास केला 4 मास इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे शिष्यत्रयाख्यानम नाम षोडशोध्यायः अध्याय 17 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः जो चरविन सर्वर्ण से विषय भोगता ती पिसे तारावया तया असे करीत तसे गुरु कर्म मुख्याचा सूत एक कोल्हापुरी होता मूर्ख पशु म्हणती सर्व लोक निंदिली दुःख वाटे त्या ते विरक्तापरी तो एवोनी भुवनेश्वरीसी प्रार्थना न होता ती सुप्रसन्न जिव्हा छेदून देत असे शिरस्सुमन द्याया चिंती देवी धाडिता गुरुप्रती गुरु जिव्हा देती करीती सुमती जाती गुरुपडे इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे छिन्न जिव्हा दानम नामम सप्तशोध्यायः अध्याय 18 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः सुरेख क्षेत्र गुरुपाहे कृष्णाबांच्या गंगा वाहे तिथे द्वादशाब्द राहे अजुनी आहे तिथे गुप्त तेथे दुःख विप्रा घरी गुरुशाख भिक्षा करी घेवडा वेल तोडी करी ब्राह्मणा करी दुःख तेव्हा तद्दुःख हरावया वेला बळी देई तया धन कुंभ गुरुराया म्हणे तया न प्रकट आहे इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे धन कुंभ प्रदानम नामम अष्टादशोध्यायः अध्याय 19 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः हो हा संन्यासी म्हणून भिक्षा मागे शिवापन हिरण्य कशी पुदारण न करिता नखे तापदी
जो विज्ञेकगम्य हरी तो श्रीदत्त औदुंबरी शांत होता तयावरी वास करी श्रीसहित दे मार्ग कृष्णा तया द्विपीरा हो योगिनी तया भिक्षा देती पूजनिया नेऊनिया विप्रमती न स्वच्छंदी गावी जाई पाहू येथे काय खाई ऐसे म्हणून ते ठाई राहता येथे भय त्याला तत्रत्य नजन गंगानुज भावे आला त्या गुरुराज दाखवून तेथील गुज देती निज प्रतिवर तो नमुनी त्रिस्तरी पुषे क्षणे गुरु दावितसे गुरु जाऊ म्हणतसे दुःख होतसे योगिनीसी न गुढा केपी मे चेष्टा विद्युवृत्तेशे पादुके विन्यस्याश्वास्यता प्राप श्री गुरु गाणगापुरम इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती विरचिते सती गुरुचरित्रसारे योगिनी वरदानम नामम 19 अध्यायः अध्याय 20 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः ऐसे परिसुनी विप्र तेथे कोणा म्हणे तेथे कोणावर राधला बोला सविस्तर ऐके उत्तर सिद्ध म्हणे एकदश ग्रंथी विप्र शिरोळ ग्रामी मृतपुत्र तद्भारेसी एक विप्र सांगे उग्र कर्म विपाक त्वा ब्रह्म श्वशत घेतले तया पिशाचत्व आले त्याने तुझे सुत मारिले कर्म केले पाहिजे त्याचे दे द्रव्य तद्गोत्रासी सेवी एकमास गुरुसी एरू म्हणे नमजपाशी द्रव्य गुरुसी सेवी भावे अभयंकर रक्षू ऐसे म्हणून सेवितसे स्वप्नी भूल मारितसे राखितसे गुरु तिसी सांगे तत्पर हरिहार जसा जागेपणी करीतसा तेने मुक्त झाला पिसा गुरुप्रसाद देतला ती दोन पुत्र प्रसवे ते दोघे दिसती बर्वे थोर होता व्रत करावे म्हणून वेचिती ते द्रव्य श्रेष्ठ तनयाचे व्रत आरंभिता धनुर्वात हो तो वाकत सन्निपात नशमे यत्ने तो तद्भावे फिरवी नेत्र मरे होता अर्धरात्र माता रडे पिटी गात्र बोध मात्र नायकेती दिवस मध्यान्नी ही येता जळायाती ते प्रेता ब्रह्मचारी स्पष्ट वक्ता तेथे येता झाला तेव्हा इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे संबंध परिहरते नामो विश्वोध्यायः अध्याय 21 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः तो होय गुरुनाथ तिये संगे सांगे हित कोण कोणाचा हो सुत वद ज्ञात असे तर पृथ्व्यतेचो वातकाश तेही चापले आकारास मायामय संबंधास तुची खास रडशी की जरी सून तुझा हाची पूर्वापार असे साची सांग कथा प्राग्न जन्माची तू कोणसी श्री की माता जय सूर्योदयास्ताने नित्यदीन रात होणे तेवी कर्मे जन्माभरणे भोगती सुख दुःख कोणी नहे वारिती निवारिती गुणमे ते मरती देवादिका ही जगती मेला मागुती नये शोके देहा शब्द जाळावया ती म्हणे जो अदवया बाध एकी त्याच्या वाक्या कोण कया तया पुढे भजे सांगे शांत ब्रह्मचारी हे जापूस औदुंबरी एरू शव बांधुनी उदरी पादुकेवरी शिरहाणी बोल कोणाचा ऐकेना लोक गेले स्वसदना पती सहती अंगना आक्रोशना करीतसे स्वप्नी रणको रडो म्हणून लोक स्वामी देती आश्वासन पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झाला पिप्र पहाटे सारे त्याचे नवल ऐकले सर्व आश्चर्य ते झाले असे झाले वानुसामी किती इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते इति सप्तशती गुरुचरित्र सारे मृत संजीवन नामम 19 अध्याय 22 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः गुरु वसे गाणगापुरी तेथे काय लीला भारी असे विप्रपुस्ता बरी लीला सारी सांगे सिद्ध मी तो कहा पदार्थ येथ वर्णावया सर्वरचित होती ब्रह्मादी कुंठित तेव्हा संक्षिप्त सांगतो अमेय कीर्ती गुरु आले भीमारज संगमी भरे गाणगापुरी राहिले बैसले अश्वस्ती ते हो यद्गत्या गृहपावन तो विप्रगृही येऊन माझ वैशी म्हणून ब्राह्मण श्री ते बोले सुसत्वा तू दे क्षीरपान
ब्राह्मणी बोले वचन, वांझमैस हे दुभेन, गुरु दोहोन द्यावी म्हणे. मानून ती दोही क्षीर, दोन घडे घडे दोहिले क्षीर, गुरु पिऊन देसीवर, हो दारिद्र्य दूर म्हणती. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री गुरु वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे वंद्यामैशिनी वंदनम नाम वंद्यामैशी दोहनम नामम द्वाविशोऽध्यायः. अध्याय 23. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. ही कानी वार्ता ऐकून सर्व पुसे नृप येऊन, गुरु महात्म्य ऐकून सैन्य येऊन पार्थी म्हणे, वसुनी गावात उद्धरी आम्हा तू दैवत, ते मानुनी गुरुनाथ पालखीत बसवी भूप. नवर्तवे प्रभूमी हा परतंत्रास्तस्थापी हे, भक्तिप्रियो भक्तिगम्यो भक्तिधीन त्वमे सज्जहा. भूपे तेव्हा उत्सवून त्या अनिले पालखीतून अश्वस्थास्थळी येऊन ब्रह्मराक्षसा पाहती. तोही तया पदी लागे, गुरु राक्षसाची मागे संगमी नाथा तू वेगे होसी अंगे येथे मुक्त. तो तत्पाद मी पावला, ग्रामी मठ गुरुला दिसला, ऐकुनी गुरुचिल्ला निंदी तयाला एकती. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे सायंदेव वर प्रदानम नाम चतुर्दशोऽध्यायः. अध्याय 15. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. शिष्यांप्रती गुरु म्हणती तीर्थे हिंडा, सर्वक्षिती भेटू शैलावरती, ते म्हणती दौडू नका. हे संस्तुती हरपाद, हेची सर्व तीर्थास्पद, गुरु म्हणती निर्विवाद, चला खेद सोडून या. वाक्य त्रादुषते ऐकुणी, भावे शिरसा मानुनी, म्हणती जावे कोण्या स्थानी, ते ऐकुनी गुरु बोले. सातपुरी धामचार, 12 ज्योतिर्लिंगे थोर, आचरता बहुकृच्छ, फळ हो दूर जाय पाप. आचरावे तीर्थी क्षौर, जसा आहे स्वाधिकार, तसा श्राद्धादी प्रकार, करिता दूर नसे क्षेम. जे कोणी जितके गाव तीर्था जाती, ठेवूनी भाव, तितके कृच्छ फळ अपूर्व, तरती पूर्वज तयांचे. पाहुनी नदी संगम, न्हाता पुण्य उत्तम, ऋतू निवर्तता ग्रीष्म, तीर्थधाम विटाळे. स्वधर्माने 8 मास फिरा ठरा, 4 मास नवे जळ एददिस, 10 दिवस ए विटाळ. दोष नस तीर्थस्थांसी, 3 दिन महानदीसी, अहोरात्र रदकुपासी, करा ऐसी यात्रा तुम्ही. पापमोचन होई ज्ञान, वर्ष येता बहुधान्य, श्रीशैलावर मी भेटेन तथास्तु म्हणून ते गेले. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे तीर्थयात्रा निरूपणम नाम पंचदशोऽध्यायः. अध्याय 16. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. तो महात्मा लोटून शिष्या स्वये कोठे राहोनिया, काय करी असे तया विप्रे पुसता सिद्ध सांगे. सर्वे जितात्मा मी एक वैजनाथी, गुरुनायक असता विप्राला एक सांगे, दुःख गुरुने दिले. गुरु तया धिक्कारुण, म्हणती तुझे जा येथून, एरू धरुणी आचरण, गुरुसेवन सांगा म्हणे. गुरु संतोषे बोलती, ब्रह्म विष्णू शिवमूर्ती, गुरु ब्रह्म साक्षात म्हणती, भक्ता देती ते सर्वार्थ. सेवा गहन वाटे तरी, गुरु आपुल्या शिष्यादारी, कथा झाली हे द्वापारी, अवधारी मी सांगतो. धौम्य दोषज्ञ गुरु भला, तिघे शिष्य होते त्याला, कठीण सेवा सांगे त्याला, न वेदांसी सांगे पूर्वी. विशेषार्थ न सांगाती, रच्चू ध्यर्थ सेवा घेती, वळखुनी प्रसन्न होती, रहाटी ऐसी गुरुची हे. धौम्य अशा रीती शिष्या, अरुणा म्हणे शेती तोया, नेही म्हणती तो नेहे तोया, ते न जाय शेताकडे. मनी ध्यायी गुरुपद, जलामध्ये पडे सानंद, जळस क्षेत्री स्वच्छंद, गुरुप्रसाद करी तेव्हा. अध्यात्मज्ञानी तो झाला, तया गेहा पाठविला, धौम्य सांगे बैदाला, ह्या शेताला यत्ने राखी. राखोनी तो मळीत धाण, गुरुला ते दे सांगोण, गाडा रेडा एक देऊन, म्हणे आन धान्य घरी. गाडा त्या धान्य भरून, आणि ती पंक्ती तो घडून, गेला तव गुरु येऊन, तो त्या काढून प्रसन्न हो. सर्व विद्या आल्या त्याला, तया गेही पाठविला, गुरु म्हणे उपमन्युला, तू धेनुला वनिचारी. नयोनी तो गुरे राणी चरवी, तेथे भिक्षा करुणी, गुरु मागे ते जाणुनी, भिक्षा आणुनी देती मला. द्विरावृत्ती भिक्षा करी, शिष्य एक देई घरी, ते जाणुनी गुरु दुसरी भिक्षा घरी घेई म्हणे. दुच्चित
तोनच होई दोन्ही भिक्षा घरी देई वत्सोच्छिष्टपय घेई गुरुमाई वारी तया तो अर्काचे क्षीर पिता होई अंध कुपी पडता कृपा आली गुरुनाथा दृष्टी देता झाला मंत्रे सत्का महाफल तुमते असे म्हणून धाडी त्या ते तो हो कृतार्थ कीर्ती ते तच्छिच्छे मिळविली जगद्वंद शिष्य झाला सतकेंद्र पडिला गुरु तोक्षाची ही कला जातो गुरुला पुनःसेवी तो तद्वैरे अनुतापला मग तारिती गुरु त्याला आले भिल्लवडीला वास केला 4 मास इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे शिष्यत्रयाख्यानं नाम षोडशोऽध्यायः अध्याय 17 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः जो चरविन सर्वर्ण से विषय भोगता ती पिसे तारावया तया असे करीत तसे गुरु कर्म मुख्याचा सूत एक कोल्हापुरी होता मूर्ख पशु म्हणती सर्व लोक निंदिली दुःख वाटे त्या ते विरक्तापरी तो एवोनी भुवनेश्वरीसी प्रार्थना न होता ती सुप्रसन्न जिव्हाचे धुन देत असे शिरस्सुमन द्याया चिंती देवी धाडिता गुरुप्रती गुरु जिव्हा देती करीती सुमती जाती गुरुपडे इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे छिन्न जिव्हा दानम नामम सप्तशोध्यायः अध्याय 18 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः सुरेख क्षेत्र गुरुप आहे कृष्णाबांच्या गंगा वाहे तेथे द्वादशाब्द राहे अजुनी आहे तेथे गुप्त तेथे दुःख विप्रा घरी गुरुशाख भिक्षा करी घेवडा वेल तोडी करी ब्राह्मणा करी दुःख तेव्हा तद्दुःख हरावया वेला बळी देई तया धन कुंभ गुरुराया म्हणे तया न प्रकट आहे इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे धन कुंभ प्रदानम नामम अष्टादशोऽध्यायः अध्याय 19 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः हो हा संन्यासी म्हणून भिक्षा मागे शिवापन हिरण्य कशी पुदारण न करिता नखे तापली जो विज्ञेकगम्य हरी तो श्रीदत्त औदुंबरी शांत होता तयावरी वास करी श्रीसहित दे मार्ग कृष्णा तया द्विपीरा हो योगिनी तया भिक्षा देती पूजनिया नेऊनिया विप्रहती न स्वच्छंदी गावी जाई पाहू येथे काय खाई ऐसे म्हणून ते ठाई राहता येथे भय त्याला तत्रत्य नजन गंगानुज भावे आला त्या गुरुराज दाखवून तेथील गुज देती निज प्रतिवर तो नमुनी त्रिस्तरी पुषे क्षणे गुरु दावितसे गुरु जाऊ म्हणतसे दुःख होतसे योगिनीसी न गुढा केपी मे चेष्टा विद्युरेशे पादुके विन्यस्याश्वास्यता प्राप श्री गुरु गाणगापुरम इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते सप्तशती गुरुचरित्र सारे योगिनी वरदानम नामम 19 अध्यायः अध्याय 20 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः ऐसे परिसुनी विप्र तेथे कोणा म्हणे तेथे कोणावर राधला बोला सविस्तर ऐके उत्तर सिद्ध म्हणे एकदश ग्रंथी विप्र शिरोळग्रामी मृतपुत्र तद्भारेसी एक विप्र सांगे उग्र कर्मविपाक त्वा ब्रह्म श्वशत घेतले तया पिशाचत्व आले त्याने तुझे सुत मारिले कर्म केले पाहिजे त्याचे दे द्रव्य तद्गोत्रासी सेवी एकमास गुरुसी एरू म्हणे नमजपाशी द्रव्य गुरुसी सेवी भावे अभयंकर रक्षू ऐसे म्हणून सेवितसे स्वप्नी भूल मारितसे राखितसे गुरु तिसी सांगे तत्पर हरिहार जसा जागेपणी करी तसा तेने मुक्त झाला पिसा गुरुप्रसाद देतला ती दोन पुत्र प्रसवे ते दोघे दिसती बरवे थोर होता व्रत करावे म्हणून वेचिती ते द्रव्य श्रेष्ठ तनयाचे व्रत आरंभिता धनुर्वात हो नितो वाकत सन्निपात नशमे यत्ने तो तद्भावे फिरवी नेत्र मरे होता अर्धरात्र माता रडे पिटी गात्र बोध मात्र नायिकेती दिवस मध्यान्नी ही येता जळायाती ते प्रेता ब्रह्मचारी स्पष्ट वक्ता तेथे येता झाला तेव्हा इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे संबंध परिहरते नामो विश्वोध्यायः अध्याय 21 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः
तो होय गुरुनाथ तिये संगे सांगे हित, कोण कोणाचा हो सुत वद ज्ञात असे तर. पृथ्व्यतेचो वातकाश तेही चापले आकारास, मायामय संबंधास तुची खास रडशी की. जरी सून तुझा हाची पूर्वापार असे साची, सांग कथा प्राग्जन्माची तू कोणसी श्री की माता. जय सूर्योदयास्ताने नित्य दिन रात होणे, तेवी कर्मे जन्माभरणे भोवती सुख दुःख. कोणी नहे वारिती निवारिती, गुणमय ते मरती देवादिका ही जगती, मेला मागुती नये शोके. देहा शब्द जाळावया ती म्हणे, जो दे अदवया बाध एकी त्याच्या वाक्या, कोण कया तया पुढे भजे. सांगे शांत ब्रह्मचारी हे जापूस औदुंबरी, एरू शव बांधुनी उदरी पादुकेवरी शिरहाणी. बोल कोणाचा ऐकेना लोक गेले स्वसदना, पती सहती अंगना आक्रोशना करीतसे. स्वप्नी नको रडो म्हणून लोक स्वामी देती आश्वासन, पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झाला पिप्र. पहाटे सारे त्याचे नवल ऐकले, सर्व आश्चर्य ते झाले असे झाले वानुसांग किती. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते इति सप्तशती गुरुचरित्र सारे मृत संजीवन नामम 19ोऽध्यायः. अध्याय 22. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. गुरु वसे गाणगापुरी, तेथे काय लीला भारी, असे विप्रपुस्ता बरी लीला सारी सांगी सिद्ध. मी तो कहा पदार्थ येथ, वर्णावया सर्व रचित होती ब्रह्मादी कुंठित, तेव्हा संक्षिप्त सांगतो. अमेय कीर्ती गुरु आले भीमारज संगमी, भरे गाणगापुरी राहिले बैसले अश्वस्ती ते. हो यद्गत्या गृह पावन, तो विप्रगृही येऊन माझ वैशी म्हणून ब्राह्मण श्री ते बोले. सुसत्वा तू दे क्षीरपान, ब्राह्मणी बोले वचन, वांझमैस हे दुभेन गुरु दोहोन द्यावी म्हणे. मानून ती दोही क्षीर, दोन घडे दोहिले क्षीर, गुरु पिऊन देसीवर हो दारिद्र्य दूर म्हणती. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री गुरु वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे वंद्यामैशिनी वंदनम नाम वंद्यामैशी दोहनम नामम 22ोऽध्यायः. अध्याय 23. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ही कानी वार्ता ऐकून सर्व पुसे नृप येऊन, गुरु महात्म्य ऐकून सैन्य येऊन पार्थी म्हणे, वसुनी गावात उद्धरी आम्हा तू दैवत, ते मानुनी गुरुनाथ पालखीत बसवी भूप. नवर्तवे प्रभूमी हा परतंत्रास्तस्थापी, हे भक्तिप्रियो भक्तिगम्यो भक्तिधीन त्वमे सज्जः. भूपे तेव्हा उत्सवून त्या अनिले पालखीतून अश्वस्थळी येऊन ब्रह्मराक्षसा पाहती. तोही तया पदी लागे, गुरु राक्षसाची मागे संगमी नाथा तू वेगे होसी अंगे येथे मुक्त. तो तत्पाद पावला ग्रामी मठ गुरुरादिजला, ऐकुनी गुरुचिल्ला निंदी तयाला एक इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती श्री सप्तशती गुरुचरित्र सारे ब्रह्मराक्षसोद्धरणं नामं 23ोऽध्यायः. अध्याय 24. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ते कुमसी ग्रामासी वसे, तेथे सैन्य गुरु येतसे, त्रिविक्रमाध्यानी दिसे, देव येतसे नदी तिरी, तेथे पळत येती, तया दिसे सैन्य येती, गुरु त्याचा गर्व हरती, त्या दाविती निजरूप. तो कर जोडूनी प्रार्थी, गुरु तया गती देती, गाणगापुरी मागुती, गुरु येती सैन्यासह.
इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे विश्वरूप दर्शनम नामम चतुर्विशोऽध्यायः। अध्याय 25. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. होते मदंदी ब्राह्मण म्लेच्छ राजा पुढे येऊन सार्थ वेद म्हणून घेती धन उन्मत दे. म्लेच्छांमधोन्मत विप्र म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र. वादे जिंकू लोकी विप्र हरिपत्र किंवा घेऊ. राव महानंदे देत आज्ञा बसवी पालखीत. विप्र राजे म्हणवित भूमी जिंकित येती तेथ. राव महानंद ते कुमसी मध्ये येती त्रिविक्रम भारती. त्रिवेदी जाणूनिया येती त्या म्हणती वाद करी. जरी मैत्रद्विज असे तरी करील की असे. कुबुद्धी हे विप्र असे हरती तसे करावे. यांची वांछा गुरु पुरविल असे म्हणून त्यां तत्काल येती आणि गुरुजवळ सांगे सकळ त्रिविक्रम. वांध्या शोधित हे आले यांनी माझे न ऐकिले मग येथे आणिले या शिक्षिले पाहिजेत. गुरुजी म्हणती तया नेणो आम्ही जया जया. वाद आम्हा कासया तुम्ही वाया मरू का. विप्रवचन बोलती तुम्हा काय विद्या येती ते ऐकुनी गुरु म्हणती गर्व किती करीता हा. गर्वे लोके किती मेले बाण रावण खपले व्यर्थ कौरवादी मेले आरंभिले काय हे तुम्ही. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे उन्मत द्विजाख्यानम नाम पंचविशोऽध्यायः. अध्याय 26. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. वेद केवळ म्हणावाया हो सायास ऋषीवर्या कलियुगी अल्पायुषाम केवी आमनायती गती. चिरंजीव भरद्वाज ब्रह्मापुसे वेदगुज तीन राशी दावी अज ऋषी लाजला लाधरा ते दवा. दे देव मुष्टी तीन न तया आले अजून हे अनंत वेददाना विभागून ठेविले तुर्तू. विष्णू भूतळी व्यासरूपी चौशिच्छांचार निरूपी वेदशाखा विभागरूपी पहिला निरूपी ऋग्वेद. शुद्धांत करणे पहिला ऐक सांगो ऋग्वेदाला. वृद्धी रत्नी मात्र रूप त्याला. व्यक्तगळा दीर्घ दृष्टी. रवी समान कांती ज्यांची. अत्री गोत्र देवता ज्याची. ब्रह्मा गायत्री छंदाची आयुर्वेदाची उपवेद. शाखा नामे भेदपाच सहा अंगे. ब्राह्मणच अरणेशी हो वेदच पैलासच व्याच सांगे. शिष्यतयाचा दुसरा वैशंपायन नामे बरा. तया वेज दुसरा सांगे बरा विभागून. सुमनहा प्रीती जो यजन करी पंचारत्नी मागे माने. भारद्वाज गोत्र जाणे कृशपणे त्रिपुंद्रोच्छच्छ. दैव महाविष्णू ज्याचे. उपवेद धनु ज्याचे. सूयाबजो भेद त्याचे. जान साचे 86च. सुमन हा प्रीती दे स्तवणे. सामभेद अभिधाने. षड रत्नी निमित्ताने जैमिनीने घेतला हा. विशेष हा शांतदात असे चर्म दंड हस्त. गोत्र काश्यप दैवत रुद्रख्यात जगती छंद. जो ओष्टारक्त असे याच्या भेदा मिती नसे. त्याचा उपवेद असे गंधर्व असे याते सांगे व्यास. भुवनी सांग भेद याचे. कोण बोलेल पाचे. सांगो पांग वदता वाचे. शोषाचेही येशीन. अतिंद्रिय ज्ञाता व्यास. ऐक म्हणे सुमंतूस सांगे अथर्ववेदास. हो देवेश तेव त्याचा. असे याचा उपवेद. अस्रवेद तिसरा छंद. गोत्र बैजान स्वच्छंद 9 भेद कल्प 5. हे कोणी चारही पूर्ण एवढे न जाणिले जाण. एक शाखाही अपूर्ण तुम्ही पडून सर्वज्ञ की. जे विप्र धर्मयुक्त विष्णू मानिता दैवत. वेद बळे हस्तगत तया होती देवादिक. जे स्वकृत्य सोडून देती म्लेच्छांपुढे वेद पडती. ब्राह्मणा ते जिंकिती ते होती ब्रह्म राक्षसम. वदती असे गुरु तरी ते म्हणती वाद करी. जयपत्र द्या ना तरी अमुचेनो थोरवी न राहे. इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे चतुर्वेद कथम नामम षड्विशोऽध्यायः. अध्याय 27. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. हु आस्था पूर्ण करू असे म्हणून श्री गुरु दूर पाहती मग मांगनरू शिष्या निरूपिती आनाया. जाऊनी शिष्ये तया आणि ती गुरुराया. साथ रेखा काढून या आणि ती तयांवरी तया. तो एकलंघिता सांगे सप्त जन्मवार्ता. अति विद्वद्विज म्हणता जिंक विप्रा म्हणती गुरु. सामर्श तो पुढे येतात ते त्या विप्रा मूढता. द्वादशब्द राक्षसता ए मुक्तता त्यानंतर. दुर्गती त्या अनुतापाने ए स्वल्प गुरुकृपेने. विप्र होणी मागाणे गाराणी गुरुसी कले.
सद्वंशज द्विज असून केवी झालो जातीहीन, हे सांगा विस्तारून ते ऐकून गुरु सांगे. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे द्विजवर्ग परिहारो नाम सप्तविंशोऽध्याय. अध्याय 28. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. जो दुरी त्याची धर्मास माय बाप देवगुरुस निर्दोष श्रीपुत्रास चोर असत्यवादी जो निरंतर अशुद्ध हरिहरा करी भेद हो पोखंड दुर्वाद पंक्ती भेद करी खळ मारी यत्ने जीवा क्रूर जाळी वन ग्राम घर विकी कन्या गोर समंत्र फिरवी विप्र अतिथी ते जो निंदक श्राद्धा ते न करी फोडी कुपाते तोडी मार्गाश्रय वृक्षाते जेवी व्रताते सोडून जो दिवा पर्वणी श्रीशी भोगी रमे परश्रीशी करी विश्वासघातासी दत्तदानासी घे पुन्हा जो स्वप्न पमसुखार्थ मारणादी करी व्यर्थ परतापी करी अनर्थ नाडी नेनत दे औषध तो पतित होई मांग जो करी वृषली संग करी स्नान संध्या त्याग पंचयाग टाकुनी जेवी जो होय वृत्तिरत्न हरता दुष्प्रतिग्रही दुर्भोक्ता मद्य पिता हीनता अनुतप्ता दोष थोडा जो लुच्चा जिती विप्रांस हुम तुम करी पितृगृह गुरुंस तो होई ब्रह्मराक्षस जो वायस निर्मळ त्रासी तो कप्युदरी जन्म घे चोरुळी जो फळपत्र घे जो धन चोरुनी घे जन्म घे तो उंटाचे हो उत्क्रांती नंतर नरकवास घोर ह्या योनी त्यानंतर दंभकर बगळा हो माशी मधुहर उंदीर धान्यहर जवळकर तारण चातक पशु तृणहर स्वर्णहार कृमी कीट दुर्गती आधी भोगून होता पुण्य पाप समान अंध पंगवाद्य घचिन्न घेऊन येथे पुन्हा कृमी खा खर जार कर्मे स्त्री नरागती हे दुष्कर्मे जे वागती सत्कर्मे स्वधर्मे तरती ते हो परस्पर दंपती दोषी ऐसे गुरु बोलती उसे त्रिक्रम निष्कृती सांगती गुरुतया तरी गृहित ब्रह्मदंड शरणा विप्रा पापखंड हो होता पापोदंड कृच्छ मुंड पूर्वजगी जे शक्तिहीन गोधन द्यावे जपयात्रा होम हवने शक्ते चांद्रयन करावे गव्य द्यावे अनुतापे स्वात्मत्य शरीर युक्त गुरुवारी सर्वदुरित पितृत्यागे हो पतित होई पूत मास स्नाने पतिताने ते ऐकून म्हटले मी झालो पावन घ्यावे प्रांत मिळवून ते ऐकून गुरु म्हणे होऊन नृप विश्वामित्र सायसो झाला पवित्र तू ही नवेदा पात्र ए परत्र विप्रकुळी तो आसन्न येती श्रीला स्पर्श भये मारू आला गुरु म्हणे त्याची श्रीला तो म्हणा होऊ ही न होऊ की ते तया अंगीची विभूती लुब्ध हाती धुवविती ज्ञान जाऊनी त्या ए भ्रांती घरा प्रती गेला सश्रीकर प्रणती करी त्रिविक्रम म्हणे वारा माझा भ्रम अंग धुता ज्ञान उत्तम जाऊनी भ्रमत्या होस केवी. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्राख्याने कर्म विपाक कथनम नामम अष्टविंशोऽध्यायः. अध्याय 29. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. बरवा प्रश्न ऐकून गुरु म्हणे वसंतज्ञान तिथले ते दुता जाण जाऊनी हो अज्ञानी पूर्वविगी यामदेव क्रमच वणी घेती ठाव त्या पाहुनी घेई धाव दुर्भाव तो राक्षस तो दुर्गंधादी तेव्हा घरी बक्षू वामदेवा वस्म लागता दुर्भावा तेजुनी भावा पूर्वस म्हणे त्रुट शुदा शांत झाली म्हणे 25 आपुली स्पष्ट जन्मे म्यारमली भूपकुळी मी दुर्जय धरुणी मी भोगी श्रिया राज्यमध्ये करून या चारडी वर्णाचे या भार्या भोगी वेश असंख्यात अविहाताही भोगी रजस्वलाही न त्यागी पुढे दैवे झालो रोगी शत्रू वेगी घेती राज्य दुराशये पाप केले स्त्रियांनी बहु शापिले श्रेय रोगे ग्रासियले अंती आले यमदूत अपयात क्षय आयुषहा हे कळले निर्दोष मी मरता यमपुरुष नीती दोष क्षाळावया भीदे स्तोत्रात यातना ती पित्रांसह भोगुनी अंती अंगी शिष्णे हजार होती प्रेतगती येती मला ती एकत्रही सोडूनी मी 24 भोगी योनी ब्रह्मराक्षस हो
ब्रह्मराक्षस होनी राही वनी सदाभुका. या 25व्या जन्मी गचा खाताही भुकामी. स्पर्श मात्रे शांती तुम्ही दिल्ली तुम्ही देव. केले क्षुतिपासादी याचा हेतू सांगा आधी. वामदेव म्हणे शुद्धी झाली आधी केला भस्मे. भस्मस्पर्शे एक जाण द्रविड जार ब्राह्मण. तेजिला क्षुद्रे मारून ऐश्वान त्यावरी एक. स्वस्पर्शाने तदंगस्त भस्म लागुनी झाला मृत. न्याते त्याते नेती यमदूत शोधूत सोडविती. त्यास आनंदे कैलासा ते नेता यम आला. त्या ते धर्म सांगून विप्रांते दूत गेले तया. शंभूच जाणे तन्महात्म्या भस्म लावी मी सर्व काया. लागले किंचित तुझ्या काया ज्ञान तया योगे होय. वदे रक्ष राज्य करिता वापी गेल्या निजळपंथा. विव्र वृत्ती दिल्या आता आले हाता त्यांचे फळ. सांगे सविस्तर मला भस्मधारण विधीला. वामदेव म्हणे शिवाला प्रश्न केला हा कुमरे. मग नंदी गौरीयुक्त शिव बसे देवासहित. सनत कुमार वंदुनी तेथ करीतसे हा प्रश्न. भो व्याघ्र जिनवास चतुर्विध पुमथार्थस. देई शीघ्र असे आम्हास सांगा खात स्वल्प साधन. त्या म्हणतसे ईश न गमे ऐसे सुधा साधन. गोमये अग्निहोत्रांतून भस्म घेई करीधारण. भ्रूसमान त्रिपुंडरेसी हो नव देवादिक. एका त्रिपुंड एका पुंडरी देख. मध्यांगुष्टा निमका काढी रेखा शीर्षादिकी. हो हेच पाप शमन असे वामदेव सांगून. करवी भस्मधारण उद्धरून गेला राक्षस. गुरु असे सांगती सर्व आनंदित होती. गेला त्रिविक्रमयती कथा पुढती सांगतो ऐक. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे भस्ममहिमावर्णनम नामम 29. अध्याय 30. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. दत्तधिष्ठित माहोर तिथे गोपीनाथ विप्रतया होऊनी मेले पुत्र. दत्तवर वाचवी एक. ते निष्ठा दत्तावतार ठेवूनी करती संस्कार. त्याचा विवाह केला थोर हर्षी सादर मायबापे. त्या होय रूप समान साजे जोडे देवा समान. पती सेवे वाचून सती मनन विसंबे. सोन महापतिव्रता तया हर्षे हो पावता. तव आली दुर्दैवता रोग सुता त्या हो असध्य. होऊनी क्षयरोग क्षीण झाले पतीचे अंग. जे विना तोच तसीच्या अंग सती हो रोग नसतानाही. हो पश्चाताप द्विजाला व्यर्थ वारिली शुभ गेला. म्हणे तुझा भोग सरला माहेराला जाई सुखे. ती भयंकर वाचा ऐकोनी म्हणे तुमचा. जेथे देह तेथ हासाचा असे तुमचा अर्धात्मा हा. नसो वियोग म्हणून सासू सासऱ्या प्रार्थून धवा घेऊ डोळीतून. गाणगा भुवना त्रिदोष वाढून जाण. द्विजा झाला गतप्राण सती उठे द्या प्राण निवारण करी जन. ती तयाच आठवी गुण रडे शीर्ष आपटून. म्हणे रुसे गौरी रमन कोण चोरून ने सौभाग्या. जय धेनू जाता शरण राखुनी इवन प्राण. भेटू जाता देवा पडून ताकी चुरून देऊळकी. तेने परी झाले मज देवा शरण येता आज. राखसी माझी लाज देवा तूच किव नये की. ती असे करी विलाप तव आला आपोआप. तो दिनांचा मायबाप गुरुरूप पालटून. तिसी वदे का रडसी जीव ए की रडता यासी. मायामय संबंधासी व्यर्थ मनसी मेला पती मेला. देवतेही काळाधीन तुम्ही तरी मरते जाण. पाहू जाता विचारून मेला कोण कोण जन्मला. देह उत्पन्न होऊन मरे त्याहून विलक्षण. आत्मा नित्य विकारहीन संबंधी न कवनाचा तो. त्या उत्क्रांती व्यापका कैची वार्तान त्या संबंधाची. नदी काष्टावत हो देहाची भेटी हेची कर्मयोगे. ह्या अमंगळ देहाच्या तादात्म्ये ब्रह्मकर्माचा गुणमूल अज्ञानाचा हो की साचा परिणाम. तू अंतंद्रित होऊन देहासंबंध सोडून. जेने जासी उद्धरून ते साधून घेई शीघ्र. रक्ता स्ती मांसन रडे हे ऐकून ती पाया पडे. म्हणे बापा शोकी पडे काढाकडे सोयरे तुम्ही. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे प्रेतांगना शोको नाम 3.
अध्याय 31. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. म्हणे तंद्री सोडून ऐक वाढे विध व्यापी अर्क तेव्हा जाती वृंदारक काशीमध्ये तद्गुरुपाशी स्तवी वाक्पती अगस्ता ते लोपामुद्रा साध्विते त्वत्स्वमनान्या प्रतिव्रते पतिदेवते तू धन्या कदापि न स्वतंत्रता पती सेवन नरेत्या वाच्छाये परिपती देवता पतिव्रता ती पती चित्ता जेवी भूतितां पतीपूर्वी स्नान करीती उठे आधी निजे प्रांती न बसेती पती पुढे जी न जाय घराबाहेर करी पत्तुष्ठीच्छाष्टारह पती वचनी जी सादर निरंतर अनुकूल जी आनंदे दैवलाभे वस्त्रभूषणी न क्षोभे धर्मसौडीना देह लोभे ती शोभे निजधर्मे न घे वार्ता श्रीमंताची मर्यादा धरी वडिलांची स्वातंत्र्य तीव्रताची आशा नासाची नच करी देवगुरु सर्वपती मानुनी वादन करीती पती सवे ज्या भांडती भारू होती भुंकती त्या न कोणासी भेद की जे धवा वंचुनी खाई जे वृक्षी लोंबे वागुळी जे खाई निज मळमूत्र धर्मान्वित राहता दैवपती मरता सवे जाय पतिव्रता न वियुक्ता छायेपरी इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे पतिव्रता धर्मनिरूपणम नामम 29 ओम अध्याय 32. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. परतंत्र न राहावे धवा सवे जतीने जावे पदोपदी मेदफल द्यावे स्थान द्यावे पतिलोकी किंवा विधवा धर्म पाळीती ही ए शर्म पोर असता की जे भर्म राहिले ब्रह्मचार्यापरी स्वल्पमुलही असता पोटी गर्भ असता पतिशवन मिळता सर्व जाता दोष असे ज्या मुळा केश राखती धवांसह त्या हो दुर्गती अतएव मरतापती कवरोती केशवपण शयनाते खाटेवरी ती करी जायती नारी नरकी यास्तव भूमीवरी निजो नारी एकाहारा भूषानुलेप तांबूल तेजुनी राखिले शील नेसावे शुभ्र चैल मंगल स्नान वर्जावे विष्णुपती सम माणून किजे वैधव्य आचरण न किजे नरविरक्षण चांद्रायन शक्त्या किजे अवश्यंभ्यावी होई जे त्याचा शोक न की जे मासव्रत बाळी जे माग ऊर्ज वैशाखी हो सुमती जी वागे ऐसी सहगमनवत फलदिसी जाई घेऊनी पतीसी स्वर्गी ऐसी गुरुक्ती हे म्हणे पतिव्रता माते वैधव्य हे न रुचते तारुण्य हे विघ्नाते देई असे माते वाटे अवश्य कुरु ऐसे बोलोणी तो देतसे एक 4 अक्ष भस्म परिसे म्हणतसे त्याच हे भूती श्री लावून पती करणी बक्ष बांधून गुरुदर्शन घेऊन सहगमन करी मग तो आज्ञा अशी देऊन गेला साध्वी दाणे देऊन पती शवा नेवून अग्नी घेऊन पुढे चाले पाहुणी नारी म्हणती केश 3.5 कोटी होमुनी स्वर्गी घेती वर्ष कोटी प्रति केशा सर्व चमत्कार पाहती स्मशानी ए मंदगती अग्निसिद्धी करुणी ती 8वी चित्ती उपदेशा स्वचक्षुने गुरु पाहून म्हणे सहगमन करीन विप्रे शीघ्र ए म्हणून वदता मनस्विनी गेली जय उषा काळी विजन गजबजती तैसे जन सवे येती गजबजून गुरुस्तवन मार्गी करी सती येतिशा पाहून करी साष्टांग नमन पंचपुत्रा हो म्हणून आशीर्वचन दे गुरु हे स्वतंत्र बोलता जन देती साध्यंत्य सांगून गुरु प्रेता आणवून करिष्णपण रुद्रतीर्थी तव तो ओठोनी बैसला नग्न म्हणून लाजला सर्व लोका हर्ष झाला नमावला साध्वी देही देवयोगे स्वर्णघट रंका मिळती अवचट हर्ष होते वी तिला स्पष्ट उत्कट हो हर्ष तेव्हा प्रेमगिरा दोघे स्तविती श्री गुरुवर देती गेले दोष ए सद्गती लोहागती जेवी परिसे लिहिलयाला येधी लेख धूर्तपुसे गुरु म्हणे एक पुढचा शतायुष्य लेख दिल्ला सम्यक मागून मी मनश्चेत गुरु असे बोले लोकी जय शब्द केले दंपतीने स्नान केले मठे आले गुरु त्यासह इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वत विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे प्रेत संजीवनम नामम 32 अध्याय 23. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ती आनंद भावेन मुनी म्हणे काल भेटला मुनी गुरु बोले मग हासोनी पालटोनी रूप मी आलो तुझे परप्रेम पाहिले रुद्राक्ष मीच दिले रुद्र तीर्थे वाचविले ऐक बाले नवल हो अवश्य हे ल्याले सादर पूर्वी काश्मीरेश कुमार प्रधानाचाही कुमार अलंकार टाकुनी देती त्यां भ्रात्यां पिसे म्हणती भ्रस्म रुद्राक्षा ते धरिती पराशर पुसे नृपती हेतू वदती मुनी भूपा सर्वात्म शिवा हे वजती नंदीग्रामी वेशासती वैश्यरूपे गौरीपती एती प्रति वळखावया अनन्यश्री त्रय होऊन
रतिदाने घे लिंग कंकन, तो बोले लिंगनाशन होता प्राण तेजिनवी. त्याच्या वचना मानून मंडपी ठेवी, लिंगरत्न रमे वैशागृही नेऊन जळे लिंगासह मंडप. वैश्य स्थिरावून मन जिंग जळाले, पाहून अग्नी करी अग्नेश प्रवेशन, सर्वदान देई वेशा. निघे तव लोकमनती, वैश्य घरी किती येती, कोणाची तू कशी सती, नायकता ती आगरी घे. तै होय शिवप्रसन्न, तिला नेई उद्धरून, जिने जे रुद्राक्ष लेऊन कुकुट मर्कट पाळिले. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे रुद्राक्ष महिमा वर्णनम नामम त्रयोंत्रिशुद्ध्यायः. अध्याय 34. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ते होते अक्षप्रिय भूप म्हणे वदा भविष्य, मुनी म्हणे सप्ताहायुष्य तुझा स्तनय असे तरी. वेदांतोपाश निश सारा रुद्रा विविध विधी दे मुनीश्वरा, करी अधर्म संहारा यमपुरा वास करी. तज्जाप्यनुभुवायम कधी कथी तया म्हणे ब्रह्मा, अभाविका होद अधर्म भाविका शर्म देहो हा रुद्र. मृत्युकृत भय जाया रुद्रे अंची मृत्युंजया, मग रुद्राभिषे कराया द्विजवर्यांकरवी करी. त्या सुता सातवे दिनी मृत्यू येता तीर्थे मुनी, प्रोक्षी शोधूत येऊनी मृत्यूदूतां पळविले. धर्मात्मा जो यमत्याप्रती, ते जाऊनी सांगाती यमपुसे शव्यांप्रती. ते म्हणे लेख पहा, ते मानुनी चित्रगुप्ता, करवी लेख पाहता यम हो भ्रांत शोधुता, क्षमा पाहता जाहला. गेले नमित्ती कारिष्ट, शुभ्र नृपविप्रा करी तुष्ट. तो नारदे ते अदृष्ट, सांगे स्पष्ट ऋषुकार. महानंद सर्वा झाला, आयुतायु सुत जाहला. गुरु साते सांगे सतीला, ती गुरुला प्रार्थुनी म्हणे. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे रुद्राभिषेक फलकथनम नामम चतुश्रुशोऽध्यायः. अध्याय 35. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. मंत्रोपदेश द्या मला, तेने गुरु स्मरू तुम्हाला. गुरु म्हणे श्रीमंत्राला पात्र न तिला पतिसेवा. अवश्य ऐके ही कथा, दैवी नेते त्या रणी मारिता, तया संजीवनी जपता वाचविता हो भार्गव. अंचित्य मंत्र विद्याशक्ती इंद्र सांगे शिवाप्रती, आणवून शुक्राप्रती उमापती भक्षितसे. तो त्याचे मूत्रद्वारा पंडे वाचवी, पुन्हा क्रूरा बृहस्पती म्हणे इंद्रा बुडवो मंत्र षटकर्णेशी. असे तया बोलून स्वसुता कचादे धाडून, कपटी शिष्य होऊन शुक्रासेवून तो राहे. न बासहा शुभदोनोस्य, असे मानुनी दैत्य मारिती त्या वांचवी काव्य द्विवार. कन्या स्नेहे दैत्ययत्नी त्या जाळून, त्यांचे भस्मे मध्यांतून देती शुक्र पी नेनून, मग कन्या विरहेरडे. शुक्रदाही दिशा देखे, शेखी कचा पोटी देखे, म्हणे देवयानी ऐके त्या अनिता मी मरेन. कन्या दिव्य मंत्र मागे, म्हणे कचा वाचवी वेगे, मग मी तुते मंत्र योगे बापा वेगे वाचवीन. देहाते जिन मी अन्यथा, अशी कन्योक्ती ऐकता, अश्वासुनी मोहे पिता मंत्र देत झाला तिला. तो मग जपे कचार्थ, तो त्याचे फोडुनी पोट, कन्या ताता उठवित कचा श्रुत झाला मंत्र. मंत्रतंत्र प्रकट होता तत्काळे निर्वियर्ता, शुक्रमंत्रा हीनता आज्ञा घेता झाला कच. कन्या तेव्हा वरी म्हणे विद्या देऊनी दिल्ले तिने, तू भगिनी कच म्हणे ती म्हणे विद्या विसर तू. कच जोराने वदे तिला, विप्रा वेगळा वरो तुला. शुक्र उपदेशी श्रीला, भ्रष्ट झाला मंत्र त्याचा. ती द्विजपुत्री असता शापे झाली ययंती कांता, दोघा हाणी मंत्र देता श्रीये व्रता आचरावे. ती मग म्हणे नाथा व्रत एक सांगा आता, गुरु म्हणे सोमव्रता करीती सर्व सिद्धी होय. हे सद्भावे करी परम आर्यावर्ती चित्रवर्म, तया सीमंतिनी नाम हो उत्तम कन्यारत्न. तेस 14 वर्षे होता ए वैधव्य एकळता, तिने मैत्रेयी प्रार्थिता सोमव्रता ती सांगे. निश्चय मनी धरून सोमवारी उपोषण करा, किंवा नक्त भोजन करी जे अर्जुन गौरीशा. दुरितेही नाशा जाती, सौभाग्य सुत राज्यासी, दे शीघ्र गौरीपती अर्चिता त्या प्रदोषी. हो दुःखित तरी व्रता, न सोडिजे सर्वता, सीमंतिनी ते ऐकता करी व्रता दृढ चित्ते. दैवालंघई कैसा कोण, चित्रांगदा ती देऊन राजा, गेही प्रेमे करून घे ठेवून त्या जामाता. बुडे यमुनेत जामाता, कन्या प्राण तेजोई उठता, वारुणी घरा नेपिता, तरी व्रता ती न सोडी. महच्चक्र काळाचे हे कोणाचे नि दूर नो हे, तिचा श्वशुर शोकेशने हे त्या बांधून घे शत्रुराज्य.
त्या इंद्रसेनसुता पाताळी नेती राजसुता जीव ओनी वासुकी वार्ता पुसे सर्व सांगे तया. तया मग सर्पनाथ म्हणे तुझे कोण दैवत एरू म्हणे गौरीनाथ मध्येवत शकतीश. तो त्यासी राहे म्हणे चित्रांगद पाठवा म्हणे मदवी रहे माता शिने पत्नी जिने वेचलीसी. हो तो हय सर्पा सवेधाडी वेगे आला यमुना थडी तेथ सिमंतिनी खडी पाहता वेळी हो तयासी. हो सच्चा की हा मतपती ऐसे जव चिंती चित्ती तो येऊन तो पुढती वार्ता तिची पुसे तो. संलग्नोद्या सिन्यासिना कोणही ऐसे पुसता खुना लाजुनी म्हणे सखी जना सर्व खुना तुम्ही वदा. सखी तया सर्व सांगे म्हणे तो वदे हिचा पती वेगे भेटले हे नवाऊगे आणगे शंकराचे. स्वसत्तेने सोडविता आता मायबापांची हरिचिंता सिमंतिनीसी भेटता झाला व्रताचे प्रभावे. भला जोडा तो शोभोला येऊनी राज्यी आरूढला असे व्रते ते दे शिवभोला फलतिला गुरु म्हणे. हे सावित्री व्रत तू करी तथा म्हणून ती स्वीकारी निरोपे ये स्वमंदिरी धवासह नारी भेटे स्वका. सुबुद्धी हो त्या दोघांची जशी वाचा श्रीगुरुची फलप्राप्ती तशी हो साची ते दुःखाची कैची वार्ता. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे सिमंतिनी आख्यान कथनम नामं पंचत्रिशोऽध्यायः. अध्याय 36. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. त्या गावामध्ये एक विप्र एक होता रंक भावे करी अन्निक हो विवेक शून्यता तत्वी. तो नेम धरुणी परान्न सोडी दंपती भोजन द्यावा आला महाजन श्री जाऊनी प्रार्थी गुरुसी. होता कंठ भरुणी दीन गुरु विप्रा बोलावून म्हणे इलाजा घेऊन तू परान्न जेवाय. तीच गाराने ऐकून तिच्या पतीस जाऊन गुरु सांगे तो मानून तिला घेऊन गेला तो. तेथे मानिता जेविता श्वसुरोकोष्टीच्छ देता उठे पतीसैस दुच्चिता गुरुनाथा भेटते दोघ. नारी विनवी क्षमापून गुरु म्हणे झाले की मन द्विज म्हणे नेम टाळून भ्रष्ट होऊन गेलो मी. अवश्य ही वैरीन गुरु म्हणे पुरेशीन मी माया दावून केले मन शुद्धईचे. ही नच इच्छिल आता सोडील परान्नाची वार्ता न मोडली तुझे निष्ठा द्विज अडता घे परान्न. प्रार्थी भुसूर कोठे जावे अन्न कोणाचे वर्जावे गुरु म्हणे जेवावे संबंधी गुरुमित्रांना. वर्जी तामस कुचरान्न विधी निषेधा रहित अन्न दुष्प्रतिग्रह दुर्भशान्न कन्या न सुत न होता. स्तवी निंदकाधिकारांना जेविताही श्राद्धान्न षट प्राणायाम शोधन प्रेतार्थ सर्वदा वर्जी. अग्नाधानी भागवतांना पवित्र करी ब्रह्मिष्टान्न तीर्थी क्षेत्री पर्वनिदान हीनदान कुदान घे. स्वाचारयुक्त नर सर्व दोष करी दूर द्विज म्हणे सविस्तर नित्याचार स्पष्ट सांगा. गुरु या परिप्रार्थित सांगे पराशर मत उठा ब्राह्म मुहूर्तास गुरु देवता वंदा. व्हायाम्य मुखनिशी ऐक दिवासंधी उदंडमुख नैऋत्य कोणी देख मार्गोदक वर्जिते देशी. व्हायाम्मुख्य निशी एक दिवासंधी उन्मुख नैऋत्य कोणी देख मार्गोदक वर्जित देशी. तेजी हरितृणम शरी वस्त्रधरी जरदुरी मलमूत्रोत्सर्ग करी शौच करी मृत्योयाने. गोळ्या गोळ्या आवळ्यापरी लिंगा एक त्रिगुदावरी सात सात पाद करी निम्मी रात्री संकटी अर्ध. हा द्विज वर्याचार वनी वणी येतीश्वरा द्वित्रिचतुर्गुणाचार श्रीकुमारा दुर्गंधातम. हो तसाच विधी शूद्रा विप्रे की जे चूळ 12 8 6 4 इतरा अंती द्विराचन मने शुद्धी. मृदाम पुण्य मध्यस्नानी गोमय स्नान व्रती संन्यासी त्रिनाग्न त्रिस्नान शुभगे शिरस्नान सनित्य.
शीतष्णांबू गृहस्थासी मार्जनादितया पर्वणीसी तर्पणासी ब्रैष्णानाशी कीजे शुरसी मृदान्न अनामिकी दीर्घपवित्र बद्ध शिक सोप वस्त्र संध्या करा हो त्रिकार संध्या करा हो प्रकारा गृहकार वदे जैसा अनामिकी दर्भपवित्र मौजी चौलादिकी न भस्म तदनंतर ते परम सनक्षत्र संध्या परम हो मध्यम लुप्त तारा चौशुल सूर्यदर्शन प्रातःसंध्या अधमजान ह्या उलट रात्री जाण उपस्थान सुरेक्षणे त्या आधी आचमन प्राणायाम मार्चन मंत्राचमन मार्जन अघवर्षण अर्घदान मनत्स समाधाने त्या तीन कालात ते चौथे जाण सूर्योदय विघ्न कारण रक्षोगण मरती हानी ह्या दुर्वानाचे मारिता दोष येतो भूमी फिरता आसवादित्य जपता ये शुद्धता ब्राह्मणाची हो स्वस्वप्न नभूत कर्म की जे शुभासनी न्याससहित जप स्मरत ऋष्याधिक जप मोडा अक्षमारेने किंवा स्फटिकाधिकाने त्रि निष्फळतो मुद्राविने समाधाने मौनी जपा लयभूल पडू न द्यावी छत्रमाला न पडावी गायत्री 1000 जपावी कमी योजावे अशक्तवे वृद्धत्वादी तारतम्ये जपिले न धनकाम्ये उभायने दोन संदेश स्नान सायं संदेशी बसवून उभे राहावे उपस्थानी जिजा दिशा देवा द्विजानमुनी गुरुपादा ते वंदुनी विसर्जोनी द्यावी संध्या हो असा हा संध्याविधी सायं देवाप्रती होमविधी किजे अवस्वये उदया आधी प्रादुष्करण मग होय ही आत्मश्री सुतादिके किजे गव्यधन्यादिके धर्मकरिता श्रमदुःखे नच लेखे विप्री चित्ती विप्रा भोगक पदार्थ द्विजा कर्मे होई द्विजानंदा आनंद घे होची सहजा देवपूजा हीच मुख्य हो भोगकर्मा कम पदार्थ द्विजा कर्मे होई शुद्धी निजा आनंद घ्या तोची सहजा देवपूजा हीच जाणा होम असा झाल्यावर ब्रह्मयज्ञे की जे बाहेर ब्रह्माजळी सर्पपवित्र म्हणा मंत्र ब्राह्मणा अंगे विद्या अहंकार वर्जिता ब्रह्मयज्ञ दे मुक्तता दोष नसे कसे पडता जपाल्पता अनध्यायी कोणी वैश्वदेवतार करीती मध्य संध्योत्तर तर्पात देवर्षी पितर सव्य निवात्य सवेसी हो विश्वात्मा ब्रह्मस्तंभंदत तर्पणे तृप्त यक्षावत देवर्षीला करीती तृप्त पितराम तृप्त करीतीला गृहीन हे तिलतर्पण निंद्यदिनी मांगल्यीन दिवाळीत यमसमर्पण यमतर्पण भीष्मा अष्टमी सिंग हे करो जीवत पिता दोष अनवश्य करिता मध्यान्नी सुरे येता मध्यान्ह संध्या कीजे इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे आह्निक कर्म निरूपणम नामम षट्त्रिंशोऽध्यायः अध्याय 37 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री दत्तात्रेयाय नमः गृहभूमी संमार्जुन कीजे नित्य लेपरंजन शालग्रामशिला धेनू गृही राखून ठेवा गव्य गृहीत्वा दे गृहमेधीय अग्निहोत्र किंवा गृह्य हो संध्यावत देवपूज्य पशुतुलव्य अन्यथा किंवा प्रातर विस्ताराने दुपारी पंचोपचाराने सायंकाळी निरांजने 8 स्थाने पूजनाची जे कोणी न पूजती ते यमदंड घेती वेदमंत्रे द्विजपूजिती पौराणोक्ती स्त्रीशूद्रादी विपिनांतोत्थ मध्यम क्रीतहीन स्वीय उत्तग तसी श्वेतरक्तश्याम पुष्पे अधम शूद्रानित नद्या देवा सकृमी छिद्र दुर्गे दुर्वा केवडा हरा वर्जा तुळशी गणेश्वरा धत्तुकार्दी कृष्णा नद्या देवा सकृत वामहस्ता कडे कलेश पुष्पादिका दक्षिण देश शंख घंटा वाम दक्षिणेस किजे न्यास देही देवी काये मानसे वाचे द्विजा षडोपचारे पूजा मिळता पंचामृते पूजा स्नानापूर्वी नंतर भूषा तवा श्रीत मी मला तारी म्हणून निर्माल्य घे श्री भावे मंत्र जप करी तीर्थपी
शिरी घे उदासी. घे अंतःकरणी देवा पंचसुना दोष जावा जरी तरी वैश्वदेवा प्रातःसाय स्वान्न शुद्धर्थ. याचे प्रातःकाल ब्रह्मण होम करी जो देवयज्ञ हो बळी तो भूतयज्ञ पितृनुर्यज्ञ तपने. वीक्षणार्थ अतिथीसी किंचित ठरा अंगनदेशी एताम अन्न द्या शक्तीशी द्यायतीसी सजलान्न. ओले पाद मुख कर जेवा घेऊनी परिवार नेन त्यासी वाडा दूर नच करा पंक्तिभेद. घालुनी चित्राहुती अपोषण घ्या मौनस्थिती घ्याव्या मंत्रे प्राणाहुती पात्र हाती धरोनिया. सर्वास प्राणाहुत्यंत मौन पुढे विकल्पित पात्री टाका न उच्चिष्ट जलपितां शब्दम वर्ज. दीप मावळता न खावे रजस्वलांत्या न देखावे त्यांते शब्द न ऐकावे न शिवावे परस्पर. दुर्वायू अधो आता अन्य त्या त्यजा कीटयुक्ता न जेवावे वांती होता केश पडता प्रोक्षुनी घ्यावे. वियुक्त हा स्वाद हा द्विजत्वास पलांडुल शुनादिभुक तामसा हार भुर्गुर्दार्धी सात्विकाहार भुक्सुधी. आज्यापयोन्य लवण सर्व खावे अन्य अन्न सशेष द्यावे उच्छिष्टान्न आपोषण अर्धे प्यावे. मुखाचा शोधनासी वर्जावे तर्जनीसी मुख हस्तांग्री शुचिशी द्विराजमने बोलियले. घ्या सम्यक तांबुलादी ऐकावे पुराणादी किजे सायं संध्या विधी भोजनादी पूर्ववत. श्रियान्न रात्री शस्त दिवाकर्म प्राक्तरांप्रहारत रात्रो वर्जा सौरपाठ निशिशांत रात्री कर्म. जे पंचयज्ञादी कचुके किजे प्रायचित्त विवेके सुखशायाय निशा वंदा सुखे निशा इजा अर्पून कर्म. श्री ऋतुकाली करारती पूर्वमूल मघारेवती वजा द्विवा श्राद्धवर्ती ऋतुगामी ब्रह्मचारी. न गुर्वी निशी रमावे रती कोप द्वेष तजावे ऋतू चुकवही न जावे जाता पावे भ्रूणहत्या. घरधंदा होता ती विप्रा न सोडावे निजाचरा गुरु ऐसे कथिती विप्रा तो आचर करुणी तरे. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्रसारे आह्निक कर्म निरूपणम नामम सप्तत्रिंशोऽध्यायः. अध्याय 38. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. गुरुसभिध्या भिक्षा द्याया आला भास्कर विप्र सामग्रीला तिघांपुरती घेऊन त्याला भक्तीनेला प्रसादा. तो सर्व सामग्रीला निजे घेऊन उसेला 3 मास असा त्याला न मिळाला शून्यवार. त्या हास्य करीती लोक गुरु करविसी पाक म्हणती सांगे सर्व लोक तो सांगे सर्वा भोजना. ते त्याच्या बोलहस्ती कनवाट्या न म्हणती तो सांगे गुरु प्रती बोलविती ते त्या सर्वा. निरअहंकार तो ब्राह्मण करी पाक सुनिष्पण गुरु वस्त्रे झाकवून नेवून वाढविती. द्विजहष्ट चित्त जेवती थोर सान सर्व येती 4000 झाली मिती ते जेविती अखंड. अन्न दिले सर्व जातीला अचलांडालश्वकांकाला तरी तोटा नाही आला जेवविला गुरुने विप्रा. अन्न संपेना ते जळी जळचरांदे त्यावेळी झाली ख्याती भूमंडळी वर त्यावेळी देती विप्रा. हर्षुनिया वदती लोक तिघांपुरता होका पाक जेविले ते अमित लोक हे कौतुक दुसरे ऐक. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते सप्तशती गुरुचरित्रसारे अन्नपूर्तीकरणम नामम अष्टत्रिंशोऽध्यायः. अध्याय 39. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. एक विप्र सोमनाथ तत्श्री वृद्ध्या वंद्याख्यात सेवी भावे गुरुनाथा. गुरु पुस्ती वांछा काय ती कष्टोनी तया म्हणे अपुत्रामी व्यर्थशिने अश्वस्ताला भजता जिने गेले भेने पुढती वाटे. ती कष्टोनी तया म्हणे पुढे मला हो सुत गुरु म्हणे कोण जाणत पुढचे आता कन्या सुत हो म्हणे गाठ बांधली. गुरुत्तम म्हणे हरी पिंपळाची निंदा न करी आम्ही सर्व देवत्यावरी ब्रह्मा सांगे नारदाते. श्रुती स्मृती ज्याला गाती त्याला करी मंदगती प्रदक्षिणा लक्ष्मीती करी अंती उद्यापन. द्यावे तिल स्वर्णाच्छस्त विप्रा भोजन देनिच्छित होती तुझ कन्यासुत नारी म्हणतसे देवा. मी दुर्वाज्ञा वंचू कशी 60 वर्षे झाली वयासी होत नाही विटाळसी तरी तशीच मी सेवी. ती त्या नमुनी सेवी तशी शीघ्र झाली विटाळशी गर्भधरी 5वे दिवशी कन्या तिसी झाली शुभा. परमहर्षे त्या कन्येसी आणि नारी गुरुपाशी गुरु म्हणे ही होई सती इसी दीक्षित पती लाधेल. तुझे पोटी मूर्ख शतायू किंवा यावा बुध अल्पायू
ती म्हणे हो का अल्पायू दीर्घायू मूढ किमर्थ व्हावे हर्षद पंचसुत तया म्हणे गुरुनाथ कन्ये घेऊन गृहाप्रत ए हसत ते ब्राह्मिणी झाला नंदन शीघ्र तिला विद्वान सर्व गुणी भला 5 पुत्रे झाले त्याला सर्वा झाला विस्मय तशीच कन्या दीक्षिताची पत्नी झाली सतीसाची कीर्ती पसरली त्यांची श्री गुरुची असी दया इति श्रीमद परमहंस परिव्रागाचार्यच श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे वृद्ध वंध्या प्रसवो नामे कोनशचत्वारिशाध्यायः अध्याय 40. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. एक वेद्यज्ञ ब्राह्मण श्वेतकुष्टे व्यापून गुरुप्रती येऊन म्हणे दीननाथा तारी झालो देवे कुष्टी म्हणून तोंड हे न पाविती जन ह्याचे करी तू शमन नातरी प्राण सोडीन मी पूरच्छर्यादिके पाप न जाता हो उलट ताप देवा तुची माय बाप माझे पाप शमवी हे आश्वासन देती गुरु तव आला एक नर शुष्क काष्ट डोईवर घेऊन ठरला तो तेथे अपूर्वेक चमत्कार करू इच्छी गुरुवर सांगे विप्रागेह कर संगमावर रोवी काष्टा अविरत सेवी यासी पाला येता सुची येहोसी द्विज रोवी त्या काष्टाची सद्भावे जर शिंपी लोक हसुनी वारिती नायक तो गुरुप्रती तो येवणीच ते सांगती गुरु म्हणती भाव हसले अप्रमेय भावफल धनंजय वाक्य सुशील लिंगा भस्मदे भिल्ल एकदा लब्ध न हो भस्म इच्छी वपू जळावया मना जाळी म्हणे भार्या भस्मदे तिला जाळून या प्रसाद घ्याया आली तीच तये वेळी प्रकटे हर तया देई इष्टवर असा भावाचा प्रकार म्हणून गुरु जाते तिथे त्या उद्देगाते पाहून करीती काष्टा प्रोक्षण आले अंकुर फुटवण विप्रस्वर्ण वर्ण झाला बरवे अंकुर फुटले कुष्ट सर्व मावळले द्विजे स्तवणा आरंभिले ते उदले अष्टभाव शांतदांत इंदू कोटी कांत दीप त्रिनंदना देववृंद वद्यपाद दत्तभक्त चित्तरंजना पापतप्त तापभंजना सनातना जनार्दना माई कांधकार सूर्य दत्त भक्त चित्तरंजना दत्तकृत्त कामरोष वेशधारी भिक्षु तुजना इष्ट देसिक धर्मपासीस दत्त दत्त भक्त चित्तरंजना रागद्वेष दोषवारी तारी सूर्य चंद्रलोचना भक्त कामधेनु तुची दत्त दत्त भक्त चित्तरंजना हस्तिदंड कुंडी घेसी देसी जीव वीत वाजीवना रक्तपद्म पत्रनेत्र दत्त भक्त चित्तरंजना तुची विश्व हेतू मंतू सोती होसी माय बापना नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दत्त भक्त चित्तरंजना तुची देव योगी होसी नासी दैन्य दुःख कारणा न्यासी होसी कृष्णावासी दत्त भक्त चित्तरंजना ब्रह्मावस्तू तू अनादि मध्यनाश खास वासना वारी भक्ती देई तारी दत्त भक्त चित्तरंजना तयाचा भाव जाणून विप्रा विद्या सरस्वती मंत्रा देऊन या सकलत्रा रहावी मित्रा परिगुरु इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्रीसप्तशती गुरुचरित्र सारे विप्रकुष्ठ हरणम नामम चत्वारिशोऽध्यायः अध्याय 41. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. निरहंकार पूर्वज सायनदेव कथिला तुझ गाणगापुरी वसे निज गुरुराज साक्षातेव ही तद्वार्ता परिसुन एक हरित लोटांगण देवा पाहता तो तल्लीन करिस्तवण प्रेमरसे गुरु विचारिती क्षेम एरू सांगे धरुणी प्रेम भक्त सेवा काम धरुणी धाम सोडियेले घ्यावी मौज भक्तिरसाची अशी इच्छा हे मनाची गुरु म्हणे सेवा अमुची कठीण साची नेनसी तू कधी पुरा मध्ये वास ग्रामीवणी नदीत्रास तुला होती नष्ट सायास कातू त्रास करसी तो करुणी अंगीकार राही गुरुच्या बरोबर त्याला एकला बाहेर संगमावरी नीती गुरु जो दोषदा स्मरणे हरी तो संकटी त्यजी की हरी हार्दे शिष्य परीक्षा करी आज्ञा करी मेघावर्षू तेव्हा लोटुनी टाकीवरा वर्षे मेध मोठ्या धारात विजय साहुनी वृष्टीवारा रक्षिले वस्त्राश्रये देवा गुरु केवल परीक्षार्थ अग्नी अना वया धाडित विद्युत तेजे ए गावात अग्नी भांडत घेऊ नये प्रत्यक्ष पथी सर्पा देखे पळता मठी ध्वनी ऐके प्रकाश देखे मनी ठके येऊनी देखे एका देवा सर्पशार्थ धाडिले तुझे मन वाया भ्याले कठीण सेवा हे कळले सायस केले त्वा गुरु म्हणे हो पश्चाताप की तुला द्विज म्हणे देवा मला जानसी मी काय सांगू तुला सांगू मला न दवडी प्रत्यक्ष तू ब्रह्मनिधान गुरुसेवेचे विधान सांगा तेने स्थिर होईन ते ऐकून गुरु सांगे कुमारत्वष्ट्र देवाचा विद्यार्थी हो गुरुचा भाव पहावया त्याचा गुरु साचा वदेतया
करी एक गृहनिर्माण जेन तुटे नोहे जीर्ण करी वृष्ट्यादी निवारण ते ऐकून तत्श्री बोले. न शिवली न विनली अंगाबरो बरभली अशी रम्य देमत चोळी त्यावेळी तत्सुत बोले. माझ्या चरणा सुख देती खात न लागे मनोगती दे पाजुका जळी न बुडती गुरुकन्या तीही बोले. हो अक्षय कस्तंभर न हो पात्री पाकगार काजळ न लागे त्यावर दे सुंदर कुंडलेही. कुमार तो स्वीकारून त्या वंदून धरी राण तेथे अवधूत येऊ म्हणे कामलाण मुख तुझे. मनत समाधान करून बाळ सांगे सर्व नमुन एरू तया आश्वासन काशी सेवन करी म्हणे. जे सर्वांचे अधिष्ठान गंगारा हे ज्या वेष्टून सर्व देव तीर्थस्थान तत्सेवन करी शीघ्र. न कोणीही येथ अमुक्त म्हणून हे घे अविमुक्ता विरक्त किंवा विषयासक्त तेही मुक्त होती जेथ. दुजे भूमंडळी न असे एरू वदे मी नेन तसे काशी क्षेत्र मिळेल कसे पार्थी तसे मी तुम्हासी. म्हणे तापसी मी दावी न वद्योगे हो मज दर्शन असे म्हणून त्या येऊन येतक्ष मनोगती. घेऊनी आला मनोगती काशी यात्रा भावभक्ती करी यथाविधी निगुती पूर्ण होती मनोरथ. तो ऐकुनी त्याचे वचन म्हणे नेने यात्राचरण एरू म्हणे स्नान करुणा मणिकर्णिकेचे येई तू भेट विश्वेश्वरा. करी अंतर गृहयात्रा मग दक्षिण मानसयात्रा स्नानार्चन श्राद्धा दाने इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे काशी यात्रा निरूपणम नामम 49 अध्याय 42. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. तत्रस्थो मानस यात्रा करी पंचक्रोशी यात्रा शुक्ल कृष्ण पक्ष यात्रा नित्य यात्रा करी भावे. प्रत्यक्षची विश्वेश्वरा भवानी हरिधुंडीश्वरा दंडपाणी भैरवैवरा विघ्नेश्वरा गुहा देखी. तू स्थिर चित्ते करी यात्रा स्थापी लिंग तू कुमारा सुटतील एर झारा असे म्हणून गुप्त झाला. बाळ उठून पाहात त्यान दिसे झाला गुप्त हाची माझा गुरु म्हणत करीतसे तो यात्रा. आवाच्य हो शिवलीला इष्टवर दे तयाला तो दे तसे गुरुवार्दिकाला तो झाला विश्वकर्मा. द्विज तेव्हा गुरु जसे सांगे ते पाहे तसे गुरुनाथा वंदी तसे स्तवी तसे सायनदेव. तुची मापती होसी मद दाविली येथ काशी गुरु म्हणे त्वद्वंशासी 21 घडे यात्रा. तू सप्तम लोकी होती आता न सेवी म्लेच्छांसी आणून या श्रीपुत्रांसी आम्हापाशी रहा सेवित. तो नमस्कारुनी गेला स्वकुटुंबा घेऊन आला स्तवी पुन्हा श्री गुरुडा कानडी स्तोत्रा लापे. त्याचा पुत्र नागनाथ तयावर दे गुरुनाथ सांगे सायनदेवा स्वस्त करी अनंत व्रत आजी इति श्रीमत परिमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे काशी यात्रा निरूपणम नामम 42 अध्याय 43. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. देव पुरुषार्थ नरासी भाद्र शुक्ल चतुर्दशीसी 14 ग्रंथी रक्त सुक्तासी बांधी कराया पूजनासी. संतोष मानुनी तो पुसे व्रत कोणी हे केले कसे गुरु म्हणे द्युती घेतसे पार्थ राज्य दुर्योधन. आभास्व पाऊनी पांडव वनी श्रमताम ए माधव त्याला द्यायास्व वैभव सांगे देव अनंतव्रत. त्वदन्य कोणंत इति पुसता म्हणे मीच श्रीपती ऐके सुमंतू कन्या होती सुशिरा ती पूर्वश्रीजा. ती हो पण पत्नी कौंडिन्याची सापत्न द्वेची तिची अन्यत्र ने तिला तोची अनंताची पूजा गे. ती दे बरवे श्री अनंत वशीकार भये अग्नीत दोरा टाकी मुनी कुपित दुग्धाब्धित तपडे. तेव्हा देव माझे वरुसला म्हणून मुनी वनी गेला निर्वाणे तो मूर्छित पडला त्या भेटला श्रीमदनंत. जीवात्मेशा भिन्नेत्वेंशी स्तुती करित्वा त्या ऋषीसी वरदे सर्वेश्वरेसी पृष्ठांशा देई मोक्ष. त्या अत्युदार अनंत पुनर्वक्षुस्व करीत म्हणून कृष्ण हे व्रत करीत पार्था करवी. दायादादिका मारून सार्वभौम धर्म होऊन देहांसह स्वर्गी जाण गेला म्हणून करी तू व्रत. विप्र दृष्टतर होऊन गुरुक्त ते हो व्रत करून राहे गुरुला सेवून बंध तोडून मुक्त झाला. तू अंतःकरणी जाण गुरुप्रसादे हो पूर्ण तुमच्या वंशी म्हणून तुझे मन रंगले हे. याग योगादिकावीन तुम्हा जोडे हेची धान असे घेती भक्ती करून देवा करुणी
आपुलासा इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अनंतव्रत कथनम नामम त्रिचत्वारिंशोऽध्यायः अध्याय 44. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सिंहालोकने करुण एक पुढील कथन. तंतुक संसारी अजून भजे गुरुसी याम मात्र तल्लोक श्री शैलासी जाता बोलाविता येत्यासी तया वंदेतो श्री गुरुसी श्री शैल शिम मल्लिकार्जुन. सर्वत्र हा गुरु एक पाशानुपाहू जाती लोक त्या निंदुनी गेले लोक तंतुक गुरुपाशी तो पाय वंदी त्यासी गुरुपुसे कारण जासी तो तसेची सांगे त्यासी चतुर्दशी पुढे आली नभा मागे गुरु तया नेऊनी जाविती श्रीशैल्या देवा पाहे तो लोक तया पुसोनी साचन मानी लिंगी विलोकी ते गुरुसी स्थान महात्म्य गुरु त्यासी सांगे पंपापुरा शिवासी पाहून येता पाहुनी श्वाना ए राजत्व श्रीवश जो तो जरी काशव पुसता स्त्रीला प्राक्स्वभाव सांगे राणी पुसे स्वभाव म्हणे तो कवडी तू पूर्वी अलंबिले पास पाहून श्रीशैल्याग्री घार येऊन तुझला मारी म्हणून राणी होऊन रमसी तुम्ही भविष्य षडजन्मी होऊ जाते अंती स्वाधर्मी जाऊ म्हणे तंतुकामी क्षेत्रधार्मी आणले तुला. जे वर्तर्गी लागे आता ते हो शीघ्र ध्वांतभंग तया होता गुरुसंग आवृत्तीभंग होतयाचा त्या अव्यग्रा गुरुसंगमी अनावनी धाडिती ग्रामी त्याला भ्रांत म्हणती ग्रामी मठ्याधर्मी आणि भक्ती हो. प्रत्यय यात्रिका येता सर्वाला निभ्रांतता म्हणती देव गुरुनाथा तंतुका भक्तागम्य मानिती इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे श्री पर्वत यात्रा निरूपणम नाम चतुर्दशाध्यायः. श्री अध्याय 45. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ऐके ईश्वर प्रभाव नंदी नाम एक भूदेव कुष्ठे व्यापुनी घे धाव देवी पाशी तुळजापुरी त्या ईश्वरी जातो गुरुपाशी म्हणे तो बोले का नरापाशी धाडीशी मग भूपे यांसी सांगुनी त्यासी घालविले धीपुरसर नावडता तो भेटे गुरुनाथा गुरु म्हणे तू का आता आलास रे नरापाशी स्वकीय खून ओळखून तो प्रार्थी त्या देव मानून गुरु म्हणे पापे करून कुष्ठे व्यापून गेलासी अकस्मात पाप हो दुरी या संगमी स्नान तू करी म्हणून त्याबरोबरी सोमनाथासी धाडिती तो त्या क्षणी स्नान करी अश्वस्थ प्रदक्षिणा करी मठी येत्या अवसरी पाहे शरीरी गुरु म्हणे शरीर त्याचे दिव्य झाले किंचित लंगेसी राहिले पुसे कुष्ठ हे का राहिले गुरु बोले विकल्पाने त्वाजी मनुष्य दी धरिली तीच तुझ आडा आली माझी स्तुती करी भली म्हणे तो लिखितही नेने विभूती मग जिव्हेवर टाकुनी गुरु म्हणे स्तोत्र करी मग तो होई धीर करी स्तोत्र श्री गुरुचे आत्मा तू सर्वाधीश शुद्ध बुद्ध नित्य त्रिश तुला नेनुनी कर्मपाशे बद्ध होती जीव अज्ञाने ते अहंकारे त्रिविध पापे घेती योनी विविध समपाप पुण्ये त्रिविध नर होती रक्त रेते गर्भी महाकष्ट भोगी सोडावया प्रार्थी विरागी उपजता वेगी पुढे भोगी होऊनी मरे प्रदीक्षणा विना कैसा मोक्षा जाईल हा पिसा तुची कृपा करी ऐसा प्रार्थी मानसा स्थिरवून गेले राहिलेले कुष्ठ झाला तो गुरुश्रेष्ठ कविता करी कविश्रेष्ठ एकनिष्ठ गुरुपदी इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे ब्राह्मण कुष्ठ निवारणम नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः. अध्याय 46. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. विशदतत्क वितारिती
नृकेसरी तो नरस्तुती मानुनी निंदा त्याचे चित्ती गुरुमूर्ती प्रकटली. लिंगपिंडीवर बैसोन पंचकवित्व पूजन गुरु घेती ते पाहून तो येऊन प्रार्थी गुरुसी. तू वंचोणी का देवांसी मूर्खपणे नरास्तविसी असे गुरु पुसे त्यासी प्रार्थुनी त्यासी तो हो शिष्य. हे उत्तम कवी दोन गुरुसी गाती अनुदिन गुरु प्रसन्न होऊन उद्वरून नेती तया. जे तम शांत करी रवी तै हा भक्ता ज्ञान नुरवी येथ हो शांत दुजा रवी कीर्तिवरवी दावी लोकी. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे कवीश्वर उपदेशो नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः. अध्याय 47वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. भक्त अतिप्रिय सात दिवाळीच्या सणानिमित्त न्याया गुरुसी गृहप्रत प्रार्थिती सप्तग्रामवासी. गुरु तोषवया तया 7 रूपे धरून या जाती सातांच्या आलया राहून या तया ग्रामी. तो विस्मित होऊनी पुढती एकमेका झगडती माझे घरी गुरुमूर्ती करीती दीपावळी असे. ग्रामलोक मिथ्या म्हणती येथेची होते गुरुमूर्ती दिल्ली खून सर्व दाविती गुरु म्हणती सर्व सत्य होसी केवळ परब्रह्म असे स्तविती ते सप्रेम तया भक्ता गुरुतम देती धाम अलभ्यजे. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे दीपावत्सु वल्लुत्सवर्णनम नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः. अध्याय 48वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. जो हा वेदम अगोचर तो भक्ता हो सुगोचर तया ग्रामी भक्तशूद्र नमस्कार करिनित. गुरुदेव संगमी जाती त्या पाहून करी प्रणती पुन्हा येतो येणे रीती करी भक्ती शेती करिता. लोकी चमत्कार करावया शूद्रा वदे गुरुराया कच्चे पिका हे कापुनिया टाकी मध्यान्हा पावतो तो ते प्रमाण मानून स्वामी भागा ठरवून कापी श्री येऊन करी विघ्न तरी न हटे. ते कथिती अधिकाऱ्यांसी शूद्र न जुमानी त्यासी दावी मध्यान्नी गुरुसी म्हणे शेतासी कापिले. तू हा आता पर काय खासी असे गुरु पुसे त्यासी तुझे म्हणे तुझ्या प्रसादेसी लाभ आम्हासी होईल. त्याचे पुरावया शेत वृष्टी मुलक्षी पाडित शतगुण त्या शेताला गुरुनाथ धान्य देती. तो करुणी क्षेत्रपूजा सश्रीक करी गुरुपूजा स्वामी भाग देऊनी द्विजा धान्यपुंजा वाटी हर्षे संतोषोनी गुरुमूर्ती त्याच्या वंशा गती देती. अशा लीला केल्या किती त्याने नेनती ब्रह्मादिक. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते सप्तशती गुरुचरित्र सारे शूद्रधान्य प्रवृद्धी वर्णनम नामम अष्टचत्वारिंशोऽध्यायः. अध्याय 49वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. हे उत्तम असे क्षेत्र भीमरजा योग थोर रणी सुरा मारी जालंधर अमृते हर त्या उडवी. उत्तम प्रकाशक शिवदे अमृत विशोक उलंडले तेची ऐक ती हे नदी अमरजा. ही भयोत्पा हे ही भयोपता पवारी भीमेशी संगम करी प्रयागापरी पापवारी भूमीवरी हे तारक. सर्वमान्य मनोहर तीर्थ जेथे कल्पद्रू अश्वस्थ पुढे संतोषाख्या तीर्थ विश्वनाथ येथ आला. हे उमेश प्रसादाने एका जीवन मुक्ताने काशी केली ती स्नानाने कैवल्याने निसंशये. तयावरी पापविनाश तीर्थ दाविती येतीश तो भेटे त्या समयास पूर्वाश्रम स्वसा रत्ना. ती त्या महातीर्थी न्हाली कुष्ठ जाऊनी शुद्ध झाली गुरुआज्ञेने तेथे राहिली मुक्त झाली त्याच जन्मी. वारी संकट कोटी तीर्थ पुढे दाविती रुद्रतीर्थ गये समफल तेथ चक्रतीर्थ केशवा पुढे. हे समूळ वारी दुरित अस्ति करी चक्रांकित द्वारिकेहुनी हे प्रशस्त होपतीत स्नाने झाली. ज्या वेढून असे माया येथ स्नान करीती तया ए मुक्तता सुनिच्छया गुरुराया सांगे लोका. तो पुजावा कल्लेश्वर प्रागभागी गोकर्ण क्षेत्र चक्रतीर्थ हे पवित्र असे क्षेत्र महात्मे हे. अज्ञानानी कली येता सर्व तीर्था ए गुप्तता गुरुनाथे ती दाविता लोकचित्ता हो आनंद. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गाणगापूर वर्णनम नामम 49वा. अध्याय 50वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रयाय नमः. ज्या देती धीपादवर तो रजक जन्मांतर करी हा म्लेच्छ राजा शूर धर्मावर मन ज्याचे त्याचे पुरोहित म्हणती हिंदू पाषाण पूजिती भूगोर्जला देव म्हणती ती दुर्मनपी न वंदावे. राजा रुसुनी बोलत सत्य असे त्यांचे मत जे द्वेषिती तया प्रथमी प्राणांत दंड करीन. द्या द्वेषोक्ती सोडून असे तया कथी ज्ञान मांडीवर फोडो होऊन तो पिडून राहे दैवे.
त्या उत्तम लेप करती परी त्याची नव्हे शांती राजा पुसे द्विजाप्रती तो एकांती सांगू म्हणे. राजा मंत्रा दिकातजुन एकलाची करी गमन पापनाश तीर्थी येऊन पुसे वंदून तया विप्राम. आश्वासन देई द्विज म्हणे सत्पुरुषासी भज भवरोग हो निर्बीज भय तुझ कायचे याचे. एक सर्व कर्महीन उज्जनीत होता जान द्विज वेशेसी रमुन तद्गुरुही ए ऋषभयोगी. तत्पूर्व पुण्य उदेले म्हणून मुने भेटले दोघांनी त्या पूजिले सेवियेले अहोरात्र. त्या सेविल्या पुण्याने राजकुळी जन्म घेणे घडले तया परिभोगेने आले उने जे स्वकर्म. जो सद्भक्त हो सकाम त्या ए स्त्रीमत्कुळी जन्म मुक्ती घेया जो निष्काम सत्समागम व्यर्थनो हे. द्विजा जन्म दशार्णदेशी वज्रबाहू राजवंशी ज्येष्ठ राणीच्या एकुशी ते सवतीसी न रुजले. यत्ने तिने गर्भिणी ते सर्पगरळ दिले होते भेदले परी न प्राणा ते हरी तिथे देव राखी. तिचे मांस रक्त बिगडे तिला बहु कष्ट घडे पुत्रा प्रसवली पुढे व्रणपिडे उभयता. झाले सर्वोपाय अपाय तया आरोग्य न होय एके दिनी तया राय विजयनारण्य देशी टाकी. ती पूर्वक्रम स्मरून बाळाकडेवर घेऊन वनी करी आक्रंदन तो गोधन पुढे देखे. राजभामिनी गोपती ते पुसोनी ए नगरा ते वाणिकपती राखी तिथे व्रणकष्टे पुत्र मेला. तो दैवे ऋषभयोगी ती रडता आला वेगी तिला म्हणे राही योगी शोक त्यागी विवेकाने. सांगोन सदुपदेश स्मरे पूर्वोपकारास जीववी तो त्या सुतास त्या दोघांस दे आरोग्य. असा भागे सत्पुरुष भेटे तरी जाई दोष राजा पुसे सत्पुरुष असे दोष हर कोठे. भुसूर म्हणे भूपाप्रती भीमातिरी असे येती नामे नृसिंह सरस्वती तया प्रती जा भेटाया. राजा तसस्तु म्हणून तया विप्रा सत्कारून चतुरंग दळ देऊन भाव धरून पातला. तो पायिक दुरी करून पायी चालत येऊन संगमी देवा पाहून करी नमन एक भावे. म्हणून श्री गुरु रजका कोठे वससी एसी न का भेटा बयारे भाविका ते ऐकुनी तो हो ज्ञानी. निगयुज प्रागजन्मीचे आठवी रूप श्रीपादाचे त्या वळखुनी मृदू वाचे करी त्यांचे तो स्तवन. का बाह्य विषयाब्दीत लोटीसी तू कृपावंत आता धरी माझा हात वरी त्वरित काढी मज. तू हात माझा धरिता मी येईन हो म्हणत वरता. मांडीवर फोड होता त्या निमित्ताने ही भेट झाली. माझा मंगळ हो भाव गुरु म्हणे फोडा दाखिव येनू मांडी पाहे तव स्फोटका भाव झालाची. म्हणे शाबास हे भेट माझा गमविला स्फोट म्हणे नेने मी हे कूट द्यावी भेट हात व हेतू. तो अमित सेना दावी तया पालखीत बैसवी स्वये पायी चाले पदवी गुरु बैसवीत यानी तया. पुढे दर्शन घे म्हणून पापनाश तीर्थी येऊन राहे गुरु त्या प्रार्थून नागनाथ घरी नेई. गुरु मुख्य शिष्यासहित जेवून या तीर्थी येत तो राजा त्या नगरात ते ने वाजत गाजत गात. विविक्ती दृष्टी भगवान जाती पुरी भक्ताहीन दावी सर्वा भेटवून प्रीती करीन निजेश्वर्या. ती गणमत न बोलवे महोत्सव केला रावे आता पाददास्य द्यावे म्हणून भावे प्रार्थी भूप. तनया राज्य देऊन तू श्रीशैलावर येऊन घेई माझे दर्शन राव ज्ञान सोमने. पदी नम्र झाला राव आश्वासून गुरुराव गाणगापुरी पुन्हा ठाव घेई देव भक्ताधीन. तो अपगहारी दर्शन होता जनही हर्षून सर्व करिता निरांजन गुरुस्तवन पूर्वकते. इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्रसारे यवनोद्धरणं नाम पंचशतमोऽध्यायः. अध्याय 51. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. आता इथे न रहावे कलियुग गुप्ते व्हावे असे म्हणता गुरुराव अवघे दुःखित होती ते. गुरुतया आश्वासून म्हणे भजती आताही न पुढे येतील दुर्दिन हे जाणून गुप्त राहू. जे सद्बुद्धी असती लोक दिसो तयांसी सम्यक गाणगापुरी राहू भाक घ्या हो लोक त्रिवाचेसी. भवाद्वा हो तुम्हा सुगम भजता पादुका जे काम ते पुरवणी अंती धाम मिळेल नाम माझे गाता. भवाम बुद्धी तरणार्थ मजा भजा वज मिळेल स्वार्थ चरित गाता मनोरथ पूर्ती व्यर्थ चिंता नसो हो सद्वित पादुका चरणी विघ्नहर चिंतामणी अर्चा पाता कृष्ण स्नानी जाऊनी रोज येईन मी. भक्तिमान भावी जसा जसा त्यापाशी मी तसा तसा गुरुचा हो बोल ऐसा नामधारक म्हणे सिद्ध. रहस्यार्थ गुरुचरिता सिद्ध नामधारकाचा संवाद जो लोकिसाच्या सारतयाचा हा चिद्रस हे सत्कृपा करुणी दत्त. वदवी प्रेरून या चित्त तयापदी हा समस्त समर्पीन असो ग्रंथ.
इति श्रीमद् परिमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री गुरु सप्तशती गुरुचरित्र सारे वरप्रदानं नाम 49 आरती। जय तत्त्वज्ञाननिधान अनसूया अत्रि नंदन त्वत्पद्मपापमावरुण पंचप्राण ओवाळीन जरी कृपा माय बापा वारी सर्व पापतापा निज मार्ग करी सोपा अनुकंपा पूर्ण करुण जे अत्यद्भुत तव रूप ते ह्या चित्ती आपोआप राहू जे कामकोप उपशमवी प्रकटून तपश्चर्या हे आमुची वत्स्मृती नित्य हो साची दुर्वासना मनाची नुठवी हेची देई दान गुण भावे तुझ गावे अनासक्तीने मी वागावे सत्संगा आदरावे मज द्यावे हे वरदान अनुरक्ती त्वत्पदी व्हावी विषया विरक्ती व्हावी कष्ट येता धृती व्हावी सेवा वरवी घे हातून तारतत्स ब्रह्मार्पण असो संपूर्णाचरण दृढ धरू तव चरण न मला त्वदन्य शरण इति श्री सप्तशती गुरुचरित्र सारम समाप्तम। श्री सद्गुरुरायाची प्रदक्षिणा। धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची स्वामी त्वरा सुरवरा विमान उतरायाची गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासी अनुभवते जाणती जे गुरुपदीचे अभिलाषी पदोपदी अपार झाल्या पुण्यांच्या राशी सर्व ही तीर्थे घडले आम्हा आदि करून काशी मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती नाम संकीर्तने नित्यानंदे ब्रह्मानंदे नाचती कोटी ब्रह्म हत्या हरती करिता दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लाभे पायात धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा स्वरवरा विमान उतरायाची दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय जय गुरुराज महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय दत्तराज माऊली जय जय गुरुराज माऊली अघोहर कष्टोद्धरण स्तोत्रम श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान्यांनी देवाधिदेव भावग्राह्य क्लेश हरिंसुकीर्ते घोरात कष्टार दुर्व्रास्मानं मत्स्ते त्वं नो माता त्वं निताप्तो अधिपस्तव त्राता योगक्षुम कृत्प्रसादे गुरुतस्तत्व त्वं न सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् दुर्धरारा अन्नामन्न मस्ते पापं पापं व्याधिमार्दि च दैन्यं भीतिं क्लेशं न हराशुत्वदैन्यं त्रातारं नो विषम् ईशास्तजुते घोरात् कष्टा दुर्धरास्मान्नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वतो देवत्वं शरणं कहर्ता कुर्वात्रेयानुग्रहपूर्णराते घोरात् कष्टादूर्ध्वरान्मस्मान्मन्मस्ते धर्मे प्रीति सन्मति देवभक्तिं सत्संगाप्ति देहि मुक्तिं च भुक्तिं भावासक्तिचार्खिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुर्दुर्वा अन्नास्मत्स्ते श्लोक पंचकमध्ये मध्ये लोकमंगलम प्रपष्टे न्यूयतो भक्ता च श्रीपाद प्रियो भवेत इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचितम् अघोर कष्टोद्धरण स्तोत्रम संपूर्णम। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।